गुड इव्हनिंग. आवाज क्लिअर आहे? चॅट बॉक्स मध्ये लिहा जर असेल तर. ओके. सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. सगळ्यात पहिल्यांदा आजच्या लेक्चरमध्ये आकांक्षाचं मी एकतर अभिनंदन करू इच्छिते, कारण तिला सांगितल्याप्रमाणे तिने होमवर्क अगदी व्यवस्थित केलाय आणि ऑलमोस्ट रोज एक वनस्पती तिने टाकलेली आहे, ज्या पालेभाज्याच्या स्वरूपामध्ये आपण वापरतो. तर त्या ह्याच्यामध्ये नक्की टाकल्यात तिने आणि त्याचे गुणधर्मांसहित फोटोंसहित. आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ज्या वनस्पती आहेत तर त्या आपल्याला माहिती झालेल्या आहेत असं मला वाटतं. सो आयुर्वेदिक नावं आणि त्याची जी पालेभाज्यांची आधुनिक नावं, तर ह्या गोष्टींची संगड झाल्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी समजू लागतात. आणि म्हणजे पालेभाज्या आपण पेशंटला काय खा किंवा काय नका खाऊ हे ज्या वेळेला ऍडवाइस करतो ना, तर त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला सांगताना जास्त इझी होऊन जातं. सो ह्या दृष्टीने ह्या सर्व पालेभाज्या टाकायला सांगितलेल्या होत्या. सो आता आपण पुन्हा एकदा मोठ्या गॅप नंतर 6व्या अध्यायाकडे येत आहोत. 6वा अध्याय थोडासा मोठा आहे. आहार्य सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या असल्यामुळं आहाराच्या संदर्भामध्ये म्हणजे पेशंट्सने आपल्याला विशेष करून ज्या वेळेला आहार सांगायचा आहे पथ्य आणि अपथ्य म्हणून, तर त्यावेळेला ह्याचा उपयोग आपल्याला नक्की दिसत असतो. आणि म्हणून 6वा अध्याय जरी मोठा असला तरी बऱ्याच वेळेला वाचताना थोडासा ढकलला जातो खरं म्हणायचं. तर तसा न करता तो व्यवस्थित वाचायला हवा असं एक मला वाटतं. दुसरी एक गोष्ट मला आज सांगायची आहे की एक ना आपण जसा आपला व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे तसा टेलिग्राम वरती पण ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक हवं तर मी आपले जे ह्याचे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती टाकते. त्याच्या श्लोकांचे ऑडिओ काही पोस्ट केलेले आहेत आणि दर महिन्याला एक अध्याय पाठ करावा सगळ्यांनी अशी अपेक्षा आहे. आणि त्या ह्याच्यानुसार आपल्या आवाजामध्ये ते रेकॉर्ड करून अभ्यासासाठी म्हणून ते श्लोक आपण त्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती टाकलेले आहेत. तर या महिन्यामध्ये वाग्भटाचा शरीराचा पहिला अध्याय पाठ करायचा आहे असं ठरवलेलं आहे. सो त्यामध्ये 20 मार्च पर्यंत सगळ्यांनी हा अध्याय पाठ करावा. आणि किती किती जणांनी पाठ केला आहे आणि नाही केला तर ते आपण 20 मार्चला बघूयात. सो ज्यांना अध्याय पाठ करायची इच्छा असेल तर त्यांनी टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करा, सो दॅट तुम्हाला तर रेकॉर्डेड अध्याय मिळून जातील. ओके. सो आपण ह्याच्याकडे परत एकदा येऊया 6व्या अध्यायाकडे. आपलं भल्ला तकापर्यंत झालेलं होतं मला असं वाटतं. 132 श्लोक राईट. भल्लातकस्य त्वक् मांसं बृहणं स्वादु शीतलम तद अस्ति अग्निसमम नेद्यम कफो आता हरम परम याचं आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं. आणि दुसरा पुढचा श्लोक आपण वाचून थांबलेलो होतो फक्त. स्वाद्वमलम शीतमुष्णंच द्विधा पालेवतम गुरु रुच्चम अत्यग्नि शमनम. तर पालेवत म्हणजे सफरचंद. आता अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे की अन ऍपल्स अ डे कीप डॉक्टर अवे म्हणून. तर तब्येत चांगली ठेवायची असेल तर त्या दृष्टीने आपल्याला रोज एक ऍपल खावं असं सांगितलं जातं. पण हे ऍपलचा जो गुणधर्म कोणते आहेत काय आणि त्या दृष्टीने
भारताच्या सारखा प्रदेशामध्ये हे ऍपल गुणकारी आहे का, तर हे सुद्धा आपल्याला बघायला हवं. एक रसायन म्हणून किंवा एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आपण जेव्हा बघतोय ना, तर त्यावेळेला ॲन ऍपल अ डे म्हणायच्या ऐवजी ॲन आमलकी अ डे असं म्हणायला पाहिजे, असं एक मला तरी वाटतं. सो बाकी जोक्स बाजूला ठेवून आता आपण पालेवत म्हणजे सफरचंदाचे गुणधर्म काय आहेत ते बघूया. स्वादू, अम्ल. पालेवताचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे स्वादू म्हणजे गोड सफरचंद आणि थोडस आंबट गोड असणारं सफरचंद. सो गोड आणि आंबट गोड हे द्विधा 2 प्रकार त्याचे सांगितले पालेवताचे. दोन्हीही पालेवत कसे आहेत, तर गुरु पचायला जड आहेत. आता आपण जेव्हा बघतो की आता ऍपल अ डे असं का म्हणायचं किंवा का म्हणायचं नाही, हा भाग जर आपण बाजूला ठेवला ना, तर ज्या गुरु गोष्टी आहेत पचायला जड आहेत, तर त्या अग्नीवरती अग्नी वाढवण्याचं तर काम करणार आहेत का, याचा एक विचार करायला पाहिजे. आणि तसं जर नसेल तर मग ते हेल्दी कितपत असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अग्नी जी जी गोष्ट वाढवते तर त्या गोष्टी हेल्दी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राहतात, असं एक ऑब्झर्वेशन आहे. सो त्या दृष्टीने बघत असताना हे पालेवत कसं आहे, तर गुरु आहे, जड आहे. म्हणजे ताकद आपली चांगली असताना किंवा व्यायाम उत्तम केलेला असताना अशा अवस्थांमध्ये असताना आपण हे पालेवत म्हणजे सफरचंद सेवन करायला पाहिजे. रुच्च आहे. रुच्च म्हणजे काय, तर आपल्याला आवडीचं आहे ते. आणि आवडीचं अर्थातच महत्वाची गोष्ट म्हणजे की ते आवडतं म्हणून रोज खावंसं आपल्याला वाटतंय. आणि हे खावंसं वाटतंय ना, आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला असं होतंय की ते नित्य किंवा नित्य सेवनीय या गोष्टींमध्ये येत आहे. खायला हरकत नाही परंतु कसं आहे की ताकद आणि तब्येत दोन्ही गोष्टी चांगल्या असायला पाहिजेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर व्यायाम किंवा नित्य व्यायाम ही गोष्ट व्हायला हवी, म्हणजे ते रुच्चत्व जरी असलं तरी ते गुरु असल्यामुळे पचायला सोपं पडेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जड आहे, आणि म्हणून ते जड असताना आपण विचार त्याचा करत असताना किती खायचं, किती प्रमाणात खायचं हे सुद्धा बघायला पाहिजे. रुच्चम अत्यग्नी शमनम, अत्यग्नीचा नाश करणारं असं हे पालेवत सांगितलेलं आहे. अत्यग्नीचा नाश करणारं असं म्हणत असताना ज्या वेळेला भस्मक व्याधीसारखे रोग असतात ना, तर त्याच्यामध्ये याचा विशेष करून वापर व्हायला हवा हे स्पष्ट दिसत आहे. आणि म्हणूनच अग्नीची तीक्ष्णता म्हणजे विकृत पद्धतीनं जर का तीक्ष्णता वाढलेली असेल तर ती कमी करण्याच्या दृष्टीने ह्या पालेवताचा उपयोग होतो. तर त्या दृष्टीने अत्यग्नी असताना किंवा अत्यग्नीचं शमन करण्यासाठी किंवा अग्नीची तीक्ष्णता कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून या पालेवताचा उपयोग होतो. सो ह्या दृष्टीने पालेवत म्हणजेच जे सफरचंद आहे त्याचा आपण विचार करायला हवा. त्याच्यानंतर रुच्चम अत्यग्नी शमनम. रुच्चम मधुरम मारुकम पक्वम आशु जरामयाती नात्युष्णम गुरुदोषलम. आरुक म्हणजे सप्तालू असं म्हटलं जातं. अर्थात ह्याच्या संदर्भात आरुक म्हणजे आपण व्यवहारात कुठली गोष्ट घेतो ना, हे मी पाहून तुम्हाला सांगते, कारण की भाषांतरामध्ये सुद्धा ह्याच्यात सप्तालू किंवा सातालू असंच म्हटलेलं आहे. सो त्या दृष्टीने ते कसं आहे, तर रुच्च आहे, मधुर आहे. पक्वम आशु जरामयांती म्हणजे त्याचा पाक जो आहे किंवा पचन जे आहे ते पटकन होतं. त्याच्यानंतर नात्युष्णम गुरुदोषलम, अतिउष्ण असं नसणार. आणि गुरु आणि दोषल म्हणजे दोष उत्पन्न करणारं असं आहे हे सप्तालू. त्याच्यानंतर द्राक्षा परुषकम चार्द्रम अम्लम पित्त कफप्रदम गुरु उष्ण वीर्यम वातग्नम सरमच करमर्दकम. द्राक्षा, परुषक आणि करमर्दक ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर मग आता हे कसे आहेत हे आपण बघूयात. द्राक्षा परुषकम च आर्द्रम, ओली असताना ही फळं कशी असतात, अम्लम आंबट असताना, कफ आणि पित्त प्रद म्हणजे पित्त आणि कफ उत्पन्न करणारी अशी आहेत. आणि हीच फळं म्हणजे आता द्राक्ष आणि परुषक, परुषक म्हणजे फालसा बरं का, फालसा म्हणून आजकाल बऱ्याच वेळेला एक पिवळं फुलं येणारं झाड की ज्याचा नंतर रंग गुलाबी होतो, जे केश्य वनस्पती आहे तर ती म्हणून दाखवली जाते. परंतु परुषक म्हणजे फालसा जो आहे ना, तो गोड आंबट फळं असणारा, रसाळ असणारा असा आहे.
सो त्याच्यामुळं फालसा परुषकाचं सरबत म्हणून केलं जातं, तसं वापरलं जातं. द्राक्ष आणि फालसा म्हणजे द्राक्षा परुषकम च आर्द्रम अम्लम, अम्ल आणि आर्द्र असताना त्याचा परिणाम कसा आहे तर पित्त कफ प्रदम, पित्त आणि कफ हे वाढवणारे आहेत. त्याच्यानंतर गुरु उष्णवीर्यंच वातघ्नम करमर्दकम, आणि करमर्द म्हणजे करवंद कशी आहेत, गुरु आणि उष्णवीर्य अशी असणारी आहे. करवंद जे आहेत ना तर त्याचा गुरु आणि उष्णवीर्य म्हणजे वीर्य त्याचं उष्ण आहे, वातघ्न आहे, वात कमी करणार आहे, आणि सरगुणाचा आहे करवंद. तर सरगुणाचं असल्यामुळं सृष्ट विणमुत्रता त्याच्या ठिकाणी येते. आता एक अनुभविक योग इथे मला नक्की सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला करवंदाचा उपयोग आपण करून घेतोय वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर त्याच्यामध्ये आता म्हटल्याप्रमाणे सर आहे म्हणजे सृष्ट विणमुत्रता आणणार आहे, आणि त्याच्याचमुळं स्त्री रोगामध्ये सुद्धा विशेष करून ज्या वेळेला डिलेड मेन्सेस असतात तर त्या ठिकाणी सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. करवंदाचा जर का आपण अपिअरन्स बघितला ना तर तो कसा आहे, तर करवंदाचा अपिअरन्स असतो ना तर तो फॉलिकल्स टाईप असतो, ओव्हेरियन फॉलिकल्स टाईप, आणि म्हणून ओव्हेरियन फॉलिकल्सच्या दृष्टीने सुद्धा ओव्युलेशन व्हावं याच्यासाठी करवंदाचा कल्प वापरला जातो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट याच्यामध्ये महत्वाची अशी की उष्णवीर्य आहे ते, आणि आर्तवम आग्नेयम असं म्हटलेलं आहे, आणि म्हणूनच त्याचा परिणाम आपल्याला तसाही मिळत असतो. त्याच्यानंतर करवंदाचा उपयोग कसा करावा किंवा कोणत्या कल्पामध्ये करवंद वापरावं, तर आपण जसे वेगवेगळे अवलेह स्वरूप वापरत असतो ना तर तसं करवंद जी आहेत ना तर ती अवलेहाच्या स्वरूपामध्ये इथे वापरायला हवीत. सो करवंदाचा अवलेह जर का करून पेशंट्सना आपण दिला तर त्याचा परिणाम जो आहे तर तो ओव्युलेशन चांगलं होणं, पिरियड्स रेग्युलर होणं, आणि शिवाय त्याच्यामध्ये जर का डिलेड मेन्सेस असतील विशेष करून तर त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग आपल्याला चांगला दिसतो. तथा अम्लम कोल करकंधू लकुच आम्रातकम आरुकम ऐरावतम दंतशठम सदूदम मृगलिंडिकम नातिपित्तकरम पक्वम शुष्कम च करमर्दकम. आता करवंद आणि आतापर्यंतची फळं ह्याच्या संदर्भामध्ये सांगितलंय. तथा अम्लम कोल करकंदू, आंबट असणारी, कोल म्हणजे बोर, करकंदू म्हणजे मोठी बोरं, रानबोरं ज्याला म्हणतात ना तशी. त्याच्यानंतर कुचा लकुचा, लकुच म्हणजे ओटीचं फळ असं भाषांतर केलं. लकुच ही एक वनस्पती आहे तर त्याची फळं. त्याच्यानंतर आम्रातक, आम्रातक म्हणजे आंबाडा बर का. आम्रातक म्हणजे कसं तर आंबाडा म्हणजे आंब्यासारखं दिसणारं फळ असतं, परंतु त्याची पानं किंचितशी वेगळी असतात, आणि ती आंब्याचा जेव्हा सीझन असतो ना त्याच दरम्यान दिसतात. तर आपण मला वाटतं येऊरला ज्या वेळेला वनस्पती दर्शनला गेलेलो होतो त्यावेळेला लास्ट बस स्टॉप जिथे आहे ना तिथे आम्रातकाचं झाड दाखवलेलं होतं. सो आम्रातक. त्याच्यानंतर आणि आरुक मगाशी जे आलं ते. त्याच्यानंतर ऐरावत म्हणजे संत्र बर का, म्हणजे नारिंगी रंगाची जी फळं किंवा आजकाल आपण संत्र ऑरेंजेस म्हणतो ती. त्याच्यानंतर दंतशठ, दंतशठ म्हणजे लिंबू म्हणजे निंबोण्या. त्याच्यानंतर सतुदम तुतीची फळं म्हणजे ज्याला आपण स्ट्रॉबेरी रासबेरी हे म्हणतो ती, आणि मृगलिंडिका म्हणजे काकड्याची फळं असं म्हटलं जातं. तर ह्याचे गुणधर्म जे आहेत ना ते कसे आहेत, मृगलिंडिका नातिपित्तकरम ते अतिपित्तकर नाहीत, आणि पक्वम शुष्कम च करमर्दकम, तीच फळं म्हणजे आता ही सुरुवात कशी केली. तथा अम्लम म्हणजे ही सगळी आंबट फळं असताना न अतिपित्तकरम अतिपित्त करणारी नाहीत, आणि पक्व झाल्यानंतर पक्वम च शुष्कम करमर्दकम, आणि ज्या वेळेला ही फळं वाळलेली असतात किंवा शुष्क होतात तर त्याचेही शुष्क करमर्दकाचेही गुण जे आहेत तर ते नातिपित्तकर असे आहेत. म्हणजेच काय तर करवंद जेव्हा सुकतात तर तेव्हा ती सुद्धा न अतिपित्तकर अशी बनतात. सो वरती जर करमर्दकम बघितलं तर पित्त कफप्रदम म्हटलेलं आहे, आणि वाळलेलं करवंद जे आहे ना ते न अतिपित्तकर म्हटलं, म्हणजे वाळलेलं करवंद सुद्धा आपण वापरू शकतो या अर्थाने ते आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर दीपनम भेदनम शुष्कम अम्लिका, दीपनम भेदनम शुष्कम अम्लिका कोलयोः फलम तृष्णा श्रम क्लमच्छेदी
लघु इष्टम कफवातयोः. एक मिनिट, हे फुल स्क्रीन करावं. ठीक आहे. दीपनम भेदनम शुष्कम अम्लिका कोल योः फलम. अम्लिका म्हणजे चिंच आणि कोल म्हणजे आपण बघितलं बोर. तर अम्लिका आणि कोलयोः फलम. अम्लिका आणि कोल यांची फळं कशी आहेत, तर दीपन आणि भेदन अशी आहेत. शुष्क असताना म्हणजे वाळल्यानंतर, गाभुळलेली चिंच नव्हे, ती वाळल्यानंतर जी आपण सेपरेट करून जी वापरतो ती चिंच किंवा तशी जी बोर किंवा बोरफूट जी असतं, तर ते दीपन आणि भेदन असं आहे. आणि तृष्णाश्रम क्लमच्छेदी लघ्विष्टम कफवातयोः. तृष्णाश्रम आणि क्लम यांचा नाश करणार असं चिंच आणि बोर हे आहे. आणि लघु इष्टम कफवातयोः. कफवातच्या संप्राप्ती असताना ही चिंच आणि बोर या दोन्ही गोष्टींचा उपयोग होतो. आता आपण बघतो की कफवाताच्या संप्राप्त्या जेव्हा जेव्हा आपण बघतोय ना, तर त्याच्यामध्ये कफवाताच्या संप्राप्त्यांमध्ये रजस्वला किंवा रजाच्या संदर्भामध्ये कफवाताभ्याम ग्रंथी सन्निगम असं म्हटलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या वेळेला हे ग्रंथी स्वरूप रज आहे ना, तर तिथे बदराचा बोराचा उपयोग होतो. आणि म्हणून बिल्व बदर लेप वगैरे सुद्धा आपण ओटीपोटाला लावायला देत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ह्याच पद्धतीनं अपानाच्या क्षेत्रामध्ये रजाच्या ऐवजी आपण जेव्हा मलाच्या संदर्भामध्ये कफवाताची संप्राप्ती बघू, तर तिथे जेव्हा मलाच्या गाठी तयार होणं किंवा कठीण मल तयार होणं असं जेव्हा जेव्हा होतं ना, तर त्या ठिकाणी चिंचालवण तेलाचा उपयोग आपण उत्तम पद्धतीने करत असतो. सो त्या दृष्टीने कफवाताची संप्राप्ती असताना ह्या दोन वस्तू म्हणजे कुठल्या, तर बोर आणि चिंच हे विसरायला नाही पाहिजेत. मग आता हे खाऊ का नको खाऊ का, हे जेव्हा पेशंट आपल्याला विचारतात ना, तर चिंच सरसकट आंबट आहे म्हणून खाऊ नका, कारण ती रक्त दुष्टी करणारी आहे हे सांगितलं जातं. पण पित्त विकृती करत असताना ती रक्तदुष्टी करेल, बरोबर. आणि जर का पित्ताचा संबंध नाहीये संप्राप्तीमध्ये आणि कफवाताच्या संप्राप्त्या आहेत, तर मग तिथे चिंच खाणं इष्ट ठरेल ना. तर त्या दृष्टीने त्याचा विचार नक्की करायला पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या पेशंटला सांगत असताना हो किंवा नाही, चिंचेच्या ऐवजी आमसूल खाणं हे तर पथ्यकर आहे, नो डाऊट. परंतु काही विशिष्ट लोकांना, जसं की जे कफवाताच्या संप्राप्त्या असणाऱ्या, कठीण मल असणाऱ्या किंवा ग्रंथी रज, ग्रंथी आर्तव असे पेशंट असतात, तर त्या पेशंट मध्ये आपल्याला चिंच किंवा बोर ह्या गोष्टी देणं इष्ट ठरेल, याचा विचार करायला पाहिजे. फलानाम अवरम तत्र लघुचम सर्व दोषकृत. सगळ्या फळांमध्ये सगळ्यात कनिष्ठ किंवा काय म्हणतो प्रवरच्या बरोबर विरुद्ध म्हणजे अवर असं फळ कोणतं आहे, तर लघुच. कारण का, तर ते सर्व तीनही दोष करणार आहे म्हणून. ओके. त्याच्यानंतर हिमानलो उष्ण दुर्वात व्याल लालादि दूषितम जंतुजुष्टम जले मग्नम भूमिजमनार्तवम भूमिज अनार्तवम अन्नधान्ययुतम हीन वीर्यम जीर्णतयापि च धान्यम त्यजेत शाकम वृक्ष सिद्धम अकोमलम असंजातसारम तत्शुकम च अन्नत्र मूलकात प्रायेण फलेषु एवं तथा आमम बिल्ववर्जितम. आता इथपर्यंत सगळा एक थंब रूल म्हणतो ना, नियम सांगितलेला आहे की कशा कशा गोष्टी घ्याव्या किंवा कशा घेऊ नयेत. तर हिम अनल उष्ण दुर्वात व्याल लालादी दूषित. हिम म्हणजे आता बर्फ असा अर्थ घेतो, बर्फाने दुष्ट झालेला आहे म्हणजे बर्फवृष्टी झालेला आहे. पण आता जिथे डाळिंब पिकतं तिथे बर्फ पडणारे का, तर नाही पडणारे. डाळिंब कुठे सोलापूर सारख्या जिल्ह्यात पडतं, तर मग पिकतं, तर मग तिथे बर्फ नाही पडणार आहे. मग हिम म्हणजे इथे काय घ्यायला पाहिजे, तर पहाटेच्या काळामधलं जे दव किंवा ड्यू म्हणतात ना तसं, किंवा थंडपणा एकदम जास्ती आला असेल हवेमध्ये तर. त्याच्यानंतर अनल वाऱ्याने ज्याला झोडपलं आहे असं, किंवा उष्णतेने ज्याला झोडपलं आहे असं, किंवा दुर्वात म्हणजे ज्याला आपण चक्रीवादळ किंवा वादळ असं म्हणतो, तो दुर्वात. त्याच्यानंतर व्याल म्हणजे सर्पदष्ट म्हणजे जिथे साप वगैरे निघतात अशा ठिकाणचा, किंवा लालादी दूषितम म्हणजे साप इत्यादींची किंवा इतर प्राण्यांची लाळ इत्यादी दूषित असं झालेलं. म्हणजेच काय, तर आता वेगवेगळ्या प्राण्यांनी खाल्लेलं असं सुद्धा खाऊ नये. आताच्या ह्या आपण कोरोनाच्या महामारीमध्ये बघतोय की वेगवेगळ्या प्राण्यांनी म्हणजे विशेष करून आता वटवाघूळ किंवा बॅट्सनी खाल्लेल्या गोष्टींमुळं त्याच्या लाळेतून किंवा विष्ठेतून तो जो काही जंतू आहे, व्हायरस आहे, तो मानवाच्या शरीरामध्ये आला आणि मग तिथनं त्याचा
पुढे हे झालेली आहे संप्राप्ती पूर्ण, तर असं आता समजलं जात आहे. तर असं होत असताना मग आपण आहार किंवा हा रॉ मटेरियल कसा असला पाहिजे त्याच्यासाठी जो क्वालिटी कंट्रोल आहे ना तो इथे सांगितलेला आहे थोडक्यात. म्हणजे की कशा उत्तम वातावरणामध्ये तयार झालेला, की ज्याला दवने किंवा ज्याला थंडाव्याने किंवा ज्याला बर्फवृष्टीने खराब केलेलं नाहीये, वाऱ्याने खराब केलेलं नाहीये, उष्णतेने झोडपलेलं नाहीये, किंवा जिथे वादळ येऊन गेलेलं नाहीये, किंवा व्याल म्हणजे साप इत्यादी किंवा इतर प्राण्यांची लाळ त्याला, प्राण्यांची पक्ष्यांची सगळ्यांचीच ना लाळ त्याला लागलेली नाहीये, असं धान्य किंवा असं फळं वापरायला हवीत. जंतुजुष्टम जले मग्नम, जंतुजुष्ट असणार. जंतू म्हणजे आता ते चित्र वगैरे असतं ना, पहिलाच घासाला खायला लागल्यानंतर आळी बाहेर येते, असं जर असेल तर ते घेऊ नये. किंवा आंब्यामध्ये विशेष करून आपण बघतो की पाऊस चालू झाला की आळी पडते, तर त्यावेळेला आंबा म्हणून पाऊस चालू झाल्यानंतर बंद करावा असं म्हटलं जातं. म्हणून जंतुजुष्ट ज्याच्या फळामध्ये किंवा आतमध्ये किंवा ज्याला पोरकिडा लागला आहे अशा वस्तू घेऊ नयेत. जलेमग्नम, जलेमग्नम म्हणजे पाण्यामध्ये बुडलंय, म्हणजे इतका पाऊस झालाय की ते पाण्यात बुडून गेलं आणि मग नंतर ते काढलं, तर ते कुजल्यासारखं होणार आहे, चांगलं नसणार आहे, त्याची क्वालिटी चांगली नसणार आहे. हे सगळे क्वालिटी कंट्रोलच्या गोष्टी आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग्नम अभूमिजम म्हणजे ज्याची जशी भूमी आहे तसं न करता वेगळ्या भूमीमध्ये आलेलं. म्हणजेच काय तर त्याचं हॅबिटॅट नसलेली वस्तू जर त्या ठिकाणी उगवली तर ते सुद्धा घेऊ नये. आणि अनार्थव, अनार्थव म्हणजे योग्य ऋतूत न तयार झालेला. आता आपण बघतोय की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमुळे कुठल्याही ऋतूमध्ये आपल्याला कुठलीही फळं मिळायला लागलेली आहेत, परंतु तशी गोष्ट योग्य नाही, कारण त्याच हवेमध्ये त्याच प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये तयार झालेलं जे फळ किंवा जे धान्य ते जास्त उत्कृष्ट आहे. अन्य धान्ययुतम म्हणजे भेसळयुक्त, इथे हा शब्द आलेला आहे. हे भेसळ असं तुमच्या आयुर्वेदात कुठे आलंय असं जर म्हटलं ना तर इथे सगळा हा क्वालिटी कंट्रोल आहे. 138, 139, 140 मध्ये. आणि अन्य धान्ययुत म्हणजे इतर धान्य त्याच्यामध्ये जेव्हा मिक्स केलं जातं ना तर ते सुद्धा त्याच्यामध्ये वापरू नये असं म्हटलेलं आहे. तर म्हणजेच काय तर आपण वेगवेगळी ना धान्य जी कमी प्रतीची आहेत ती बऱ्याच वेळेला मिक्स केली जातात, काय म्हणतो आपल्याला फायदा जास्ती मिळावा म्हणून. तर मग आता एक हरीक नावाचं असतं, म्हणजे जी क्षुद्र धान्य सांगितलेत ना ती जनरली गव्हामध्ये, ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये असे मिक्स केली जातात, तर तशा पद्धतीचं घेऊ नये. किंवा हीन वीर्य, वीर्य ज्याचं निघून गेलेलं आहे, आतून दाणा पूर्ण पोखरलेला आहे आणि फक्त वरची ज्वारी आपल्याला दिसते, तसं नाही उपयोगाचं. जीर्ण, जीर्णतया अपि, जीर्णतया म्हणजे खूप जुनं झालेलं, ते सुद्धा योग्य नाही. तर किती जुनं वापरावं, तर तांदूळ असेल तर जास्तीत जास्त 1 वर्ष जुना, त्याच्यापेक्षा जुना नाही वापरायचा. म्हणजे पाहिजे आणि जुना पाहिजे म्हणून 2 वर्ष 3 वर्ष ठेवलाय असं नाही करायचं. सो जीर्णतयापीच्या. धान्यम त्यजेत म्हणजे कशा कशा पद्धतीचं धान्यम त्यजेत हे इथपर्यंत वर्णन करा. तथा शाकम वृक्ष सिद्धम अकोमलम, ह्या पद्धतीचा शाक सुद्धा म्हणजे पालेभाज्या सुद्धा अशा घेऊ नयेत. शिवाय वृक्ष सिद्ध म्हणजे वृक्षता आलेल्या, खरखरीत चरबरीत झालेल्या आणि अकोमल, कोमल नसलेल्या ज्या पालेभाज्या आहेत त्या सुद्धा घेऊ नये. शाक. असंजात सारम तत्शुष्कम, ज्याच्यामध्ये रस उत्पन्नच झालेला नाही, म्हणजे अति कवळं की जे अजून तयारच व्हायचंय तर ते सुद्धा घेऊ नये. आणि तत्शुष्कम च अन्यत्र मूलकात, तसंच शुष्क झालेलं सुद्धा घेऊ नये मुळा सोडून. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो किंवा नियमाला अपवाद असतो, तसं हा मुळा जो आहे तर तो ह्याला अपवाद आहे. का तर शुष्क मूलक जो आहे ना किंवा सुकलेला मुळा जो आहे ना तर तो पुराण मलय ना त्याचं शोधन करणार आहे. आणि म्हणून आपण जे हरित की नाम चूर्णानी हे जे काही वापरतो रसायनाच्या पूर्वी, त्याच वेळेला अजून एक गोष्ट करता येत असते की शुष्क मूलक जो आहे ना तर त्याचा बस्ती देणं, असं केल्यानंतर सुद्धा जो पुराण मल आहे शरीरातला तो निघून जातो. शुष्क मूलक कोलाम्र कषायेण प्रशस्यते असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामुळं जो पुराणमल शरीरामध्ये साठलेला आहे तो बाहेर काढून टाकण्याच्या दृष्टीने सुकलेला मुळा किंवा शुष्क मुळा जो आहे तो उपयोगी येतो. प्रायण फलम अपि एवम तथा आमम बिल्ववर्जितम, ह्याच प्रकारे फळांचं सुद्धा जाणावं. आणि फळं जी आहेत ना ती आम फळं वापरू नयेत. आम फळं म्हणजे न पिकलेली कोवळी फळं वापरू नयेत, त्याला अपवाद आहे बिल्व. या दोनच गोष्टींना अपवाद. अतिशुष्क जर असेल तर मुळा एकच चालतो, बाकी कोणी नाही चालणार. आणि आम फल म्हणजे जर न पिकलेलं फळ आहे त्याच्यामध्ये फक्त बिल्व चालेल, बाकी कुठले नाही चालणार.
आणि म्हणून नेहमी बालबिल्व असा शब्द वापरला जातो जिथे जिथे पुढे योग आलेले आहेत ना त्या ठिकाणी. सो बेलफळ जे आहे ते कोवळं असताना वापरावं. बाकीची जी फळं आहेत ती कोवळी असताना वापरू नयेत. ज्याच्यामध्ये योग्य संजात रस अशी आहेत ती वापरावी. असंजात रस अशी फळं वापरू नयेत. शुष्क अशी सुद्धा फळं वापरू नयेत. एक सोडून ते म्हणजे मुळा. म्हणजे मुळा आणि बिल्व ह्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. ओके. सो इथे फलवर्ग हा इथपर्यंत हा सगळा आपला फलवर्ग झाला. त्याच्यानंतर आता औषध वर्ग. आता इथेपासून औषध वर्ग चालू होतात. विषंडी लवणम सर्वम सूक्ष्मम सृष्टमलम विदुः वातघ्नम पाकी तीक्ष्णोष्णम रोचनम कफ पित्तकृत. विषंडी लवणम लवणम असं म्हटलंय म्हणजे 5 प्रकारची लवणं. आता 5 लवणं कुठली, तर हा होमवर्क तुमच्यासाठी. तर 5 वेगवेगळी जी लवणं आलेली आहेत तर ते लिहून काढायचे. अर्थात याच्या पुढच्या श्लोकांमध्ये ते येणारच आहे पण तरी सुद्धा एकत्र लिहून काढा. पंचलवण, विषंडी ही सगळी अभिषंधी आहेत, अभिषंद उत्पन्न करणारी आहेत. सर्वम लवणम कशी आहेत, सूक्ष्मम सूक्ष्म स्रोतोसगामी असणारी अशी ही लवणं आहेत. सृष्टमलम मलमूत्राला सृष्टता उत्पन्न करणारी आहेत. आणि मृदू आहेत, मृदू त्या शरीरामध्ये आणणारी आहेत. सो ह्याच्या दृष्टीने आपण इथे विचार करायला पाहिजे की सगळी जी लवणं आहेत ती सूक्ष्म स्रोतोगामी आहेत आणि त्याच्याच बरोबरीनं सृष्ट मल आहेत. म्हणजे आपल्याला शरीरातले मल जर काढून टाकायचे असतील तर तिथे आपल्याला ह्या लवणांचा उपयोग करून घेता येतो. आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये बस्तीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला मधुसैंधवयुतम अशी असतात बस्ती, बरोबर. कारण की आपल्याला मल बाहेर काढून टाकायचे आहेत आणि ते शिवाय सूक्ष्म स्रोतोगामी आहेत म्हणून. आणि त्याच्या बरोबरीने कशी आहेत ही, तर वातघ्नम पाकी तीक्ष्णोष्णम वातघ्न आहेत. आणि कशी आहेत तर पाकी पाक झाल्यानंतर ही जी लवणं आहेत ती वातघ्न म्हणजे त्याचे 3ही अवस्था पाक झाले की त्याच्यानंतर सगळ्या लवणांचा जो परिणाम जो आहे तर तो वातघ्न असा मिळतो. त्याच्यानंतर तीक्ष्ण आहेत, उष्ण आहेत. रोचनम कफ पित्तकृत तीक्ष्ण उष्ण आहेत ही लवणं परंतु रोचन आहेत. आणि रोचन म्हणजेच काय, तर चव आणणारी. त्यामुळे ते राजा राणीची तुम्हाला गोष्ट माहिती असेल तर कोणीतरी विचारलं तू मला किती आवडतेस, तर मला तू मिठा एवढी आवडतेस. मग मीठ ही काही उपमा आहे का, अख्खं जग किंवा चंद्र सूर्य वगैरे एवढं आवडायला पाहिजे ना. तर मग ते जेवायला बोलवतात, गोष्टी आवडतात ना म्हणून सांगते. म्हणजे जेवायला बोलवल्यानंतर सगळं छान वाढलेलं वगैरे असतं पण प्रत्येक जो पदार्थ असतो ना त्याच्यात मीठ न घालता तो पदार्थ बनवला जातो. आणि मग तो राजा चिडतो आणि म्हणतो हे काय कसलं जेवण, हे काय मीठ पण नाही कशात वगैरे. मग ते म्हणते की अरे तुम्हीच तर म्हटलं होतं ना किती आवडतंय, तर मीठ हे तेवढंच जरुरी असतं. आणि दुसरी गोष्ट मीठ हे विरघळून जातं, त्याप्रमाणे ते ह्याच्यामध्ये विरघळून गेले तुमच्या संसारामध्ये. आणि म्हणून मीठ हे महत्वाचं आहे कारण ते रोचन आहे, जिभेला चव आणणार आहे, तसंच आयुष्यामध्ये सुद्धा चव आणणार आहे. आणि कफ पित्तकृत कफ आणि पित्त करणार आहे मात्र. आता याच्यानंतर जे पंचलवण म्हटलं त्याच्यापैकी सैंधवम तत्र सस्वादू वृष्यमृद्धम त्रिदोषण लघु अनुष्णम दृशहा पथ्यम विदाही अग्निदीपनम. सैंधव कसं आहे, पहिलं मीठ जे आपण पथ्यकर म्हणून मीठ सांगतो. म्हणजे बाकी इतर मीठ बंद करा आणि सैंधव मीठ चालू करा असं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं. मग हे सैंधव कसं आहे, तत्र सस्वादू किंचित स्वादू असं आहे. म्हणजे लवण रसाचं असलं तरी सुद्धा स्वादू हा त्याचा अनुरस आहे आणि म्हणूनच ते वृक्ष आहे. सगळी मिठं जर बघितली आपण ना तर ती अवृक्ष असतात किंवा तीक्ष्ण असल्यामुळं अवृक्ष असतात, शुक्राला विरोधी आहेत. परंतु सैंधव हे एकच मीठ असं आहे की जे शुक्राला अविरोधी आहे. आणि शुक्र म्हणत असताना अपत्य प्राप्ती ह्याही पेक्षा संपूर्ण शरीरामध्ये जी लपलेली किंवा जी शुक्रधरा कला आहे की जी शरीराच्या सेल्युलर लेवलवरती पुनरुत्पादन करते त्याला वृक्षत्व देणारं असं हे सैंधव आहे. म्हणून सैंधव महत्वाचं. आणि शिवाय त्रिदोष नुत असं आहे, म्हणजे 3ही दोष साम्यावस्थेत ठेवणारं असं हे सैंधव आहे. लघु अनुष्णम दृशहा लघु आहे, अनुष्ण आहे. अनुष्ण म्हणजे उष्ण नाहीये. आता आपण बघतोय की हे क्षारीय तत्वाच्या सगळ्या गोष्टी दिसतात, मिठ जी आहेत ती.
आणि मग ती उष्ण असायला हवीत ना, परंतु हे सैंधव मात्र अनुष्ण आहे कारण ते सस्वादू आहे. दृश्य हा म्हणजे दृष्टीला उपयुक्त. आता आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे स्क्रीन एक्सपोजर्स आहेत म्हणून चष्मे लागतात वगैरे ह्या गोष्टी म्हटल्या जातात. परंतु पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 2 पिढ्या पूर्वी जर का आपण बघितलं ना, तर रोजच्या जेवणामध्ये सैंधव वापरला जायचा. त्याच्यानंतर साधारणपणे आता तुमची आजी वगैरे असेल त्या काळामध्ये स्वयंपाकाचं मीठ म्हणून सैंधव म्हणजे उपासाचं मीठ म्हणून सैंधव वापरलं जायचा. म्हणजे फक्त उपासाच्या दिवशी ते खायचं, म्हणजे निदान थोड्याफार प्रमाणात ते खाण्यात होतं. आणि आता जर आपण बघितलं ना तर सैंधव हा स्वयंपाकघरातून जवळजवळ हद्दपार झालेली गोष्ट आहे. फक्त औषधांच्या आपल्या बाटल्यांमध्येच ती असते. आणि म्हणून आपण इथे बघतो की सैंधव जे आहे ते दृष्टीला हितकर असणारं एकच मीठ आहे आणि बाकीची जी मिठं आहेत ना ती दृष्टीला अहितकर आहेत आणि त्याचा वापर मात्र बेसुमार होतोय. सॉल्टी पदार्थ खूप आवडतात सगळ्यांना, चिप्स आणि हे ते भरपूर फरसाण वगैरे खाल्लं जात आहे आणि त्याच्यामुळे दृष्टीला अहितकर असं मिठाचं सेवन झाल्यामुळे सुद्धा काय घडतंय तर दृष्टी विकृती उत्पन्न होत आहे. मग हे का तर चक्षुष तेजोमयम तसे विशेषात श्लेष्मतो भयम असं म्हटलेलं आहे. जे कफापासून त्याला भय आहे. आणि विकृत कफ उत्पन्न करण्याचं काम जे आहे ना ते अभिषंद करताय आणि जे विषंदी लवणम सर्वम असं म्हटलंय म्हणून. आणि म्हणून हे जे सैंधव आहे तर ते शक्यतो आपल्या जेवणामध्ये रोज वापरायचा प्रयत्न करायला हवा. त्याच्यानंतर पथ्यम आणि म्हणूनच हे सैंधव जे आहे ते पथ्यकर आहे, अविदाही आहे. सस्वादू असल्यामुळं अविदाही आहे. आणि अग्निदीपनम अग्नीचं दीपन करणारं असं हे आहे. म्हणजे अग्नीलाही वाढवतंय, हृदय आहे, वृक्ष आहे, तिन्ही दोष साम्यावस्थेत ठेवतंय, दृष्टीला हितकर आहे, अनुष्ण आहे आणि म्हणून ह्या सैंधवाचे गुणधर्म उत्तम असल्यामुळे हे सैंधव वापरावं असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर संवर्चन, लघु संवर्चलम हृद्यम, सुगंधी उद्गार शोधनम, कटुपाकम विबंधग्नम, दीपनीयम रुचिप्रदम. संवर्चल कसं आहे तर लघु आहे. संवर्चल सुद्धा हृदय आहे, सुगंधी आहे, एक विशिष्ट गंध आहे त्याला आणि उद्गार शोधनम म्हणजेच काय तर जर का ढेकर विचित्र वासाची येत असेल किंवा अन्नाच्या वासाची येत असेल तर उद्गार शुद्धी आणणार असं आहे. उद्गार शुद्धी हे लक्षण कसाचं येतं तर भूक लागल्याचं किंवा पहिलं अन्न पचल्याचं लक्षण म्हणून उद्गार शुद्धी. उद्गार शुद्धी उत्साहो बरोबर, वेगत सर्व यथोचित. लघुता क्षुत पिपासाच्या जीर्णाहारस्य लक्षणं. जीर्णाहाराची लक्षणं कुठली सांगितली तर आता म्हटल्याप्रमाणे तर उद्गार जी शुद्धी असणं ही महत्वाची गोष्ट आहे. उद्गार शुद्धी, उत्साह म्हणजे उत्साह वाटतो, मरगळे जडपण आहे तर थकवाय म्हणून नसते बरं का, सामत आहे म्हणून आहे तिथे. अन्न पचलेलंच नाहीये तिथे म्हणून. उद्गार शुद्धी, उत्साह, वेगत सर्ग यथोचित, योग्य पद्धतीनं यथोचित पद्धतीनं वेगांचा उत्सर्ग केलेला आहे. म्हणजेच काय तर वेग अडवलेले नाहीयेत असं असताना. आणि लघुता क्षुत पिपासाच्या, लघुता अंग हलकं वाटणं, उत्साही वाटणं हे लक्षण. पिपासा म्हणजे तहान लागणं, जीर्णाहारस्य लक्षण, जीर्ण आहाराची ही लक्षणं सांगितली. आता पिपासा हे एक लक्षण ह्याच्यात आलंय. हा थोडासा विषय वेगळा होतोय पण आता इथे विषय आलाय म्हणून सांगते. पिपासा म्हणत असताना तहान लागणं असं आपल्याला वाटतं. मग आमज अजीर्णामध्ये सुद्धा तहान लागते बरोबर, किंवा आमज तृष्णा हा एक वेगळा प्रकार आहे. मग ते कसं आणि हे कसं तर पिपासा असं म्हणत असताना ना वेगवेगळ्या पिपासा असा अर्थ घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्ञान पिपासा, कर्म पिपासा म्हणजे काय तर ज्ञान घेण्याची इच्छा असणं, कर्म घेण्याची इच्छा असणं. तहान लागणं हा एक संकुचित अर्थ झाला त्याचा, परंतु काहीतरी करण्याची इच्छा असणं ह्याला पिपासा असं म्हणायला पाहिजे. ज्ञान पिपासू असा शब्द वापरला होतो ना तसं. तर मग हे करण्याची इच्छा केव्हा येते जर अजीर्ण किंवा आहाराचं जीर्णत्व असेल तरच ह्या गोष्टी होतात आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची राहते की जीर्णाहारस्य लक्षण. आता ह्याच्यामध्ये पहिल्या अवस्थापाकामध्ये जेव्हा विकृती असतात तर त्या विकृती दूर करण्यासाठी संवर्चलाचा उपयोग होतो, म्हणून उद्गार शोधनम असं म्हटलेलं आहे संवर्चलाच्या बाबतीमध्ये विशेषत्वाने. आणि म्हणून आपण बघतो की हिंगवष्टक किंवा भास्कर लवण ह्या गोष्टींमध्ये मीठ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर कटुपाकम, याचा पाक किंवा विपाक मात्र कटू आहे, जो सैंधवाचा आपण बघितलेलं होतं की मधुर विपाकी आहे. ते विबंधग्नम, संवर्चल विबंध घालवणार आहे. म्हणजेच काय तर कुठल्या कारणांमुळे वाताच्या वेगांचा अवरोध होत असेल तर ते विबंध तो काढणारा आहे
दीपनीय, अगदीच दीपन करणारा आहे आणि रुचिप्रद, रुची आणणारा असा आहे. ऊर्ध्व अधहा कफ वातानुलोमनम दीपनम पीडम. बिड कसं आहे तर ऊर्ध्व आणि अधोवाताचं अनुलोमन करणारं, म्हणजे पहिलं सेंधव झालं, दुसरं संवर्चन, मग बिडलोन. बिडलोन कसं आहे तर आता आपण संवर्चनाचं काम बघितलेलं होतं पहिल्या अवस्थापाकामध्ये विशेषत्वाने आहे. इथे बिडलोन जे आहे ते ऊर्ध्व आणि अध या दोन्ही ठिकाणी कफाचं आणि वाताचं अनुलोमन करणार आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या अवस्थापाकांमध्ये जर का वाताच्या विकृती असतील तर दोन्हीकडे वाताच्या विकृती दूर करणार आहे आणि दीपन असं करणार आहे. दीपन म्हणजे अग्नीचं दीपन करणार आहे. ओके, त्याच्यानंतर दीपनम बिडम, विबंध अनाह विष्टंभ शूल गौरव नाशनम. विबंध, अनाह, विष्टंभ, शूल आणि गौरव या सगळ्याचा ते नाश करणार आहे. म्हणजे काय, विबंध म्हणजे अग्नीचा वाताचा विबंध असणं किंवा अनाह म्हणजे पोट फुगणं. आता आपण बघितलं की ऊर्ध्व आणि अधो दोन्ही बाजूला जर का अनुलोमन करणार असेल तर ते ढेकर पण आणेल, अपानाची प्रवृत्ती पण करेल आणि त्याच्यामुळं विबंध हा दूर करेल. त्याच्यानंतर शूल, अर्थातच ज्या वेळेला वायूची गती प्राकृत होईल तर त्यावेळेला शूल सुद्धा कमी होणार आहे आणि म्हणून शूल आणि गौरव नाशनम, जडपणा कमी करताय, म्हणून हे बिडलोणाचे विशेष गुणधर्म आहेत. त्यानंतर विपाके स्वादु सामुद्रम गुरु श्लेष्म विवर्धनम. सामुद्र मीठ कसं आहे, विपाके स्वादू, पाककाळी स्वादू असणारा, म्हणजे विपाक ह्याचा मधुर आहे आणि गुरु श्लेष्म विवर्धनम, गुरु आहे जड आहे आणि श्लेष्म विवर्धन म्हणजेच काय तर कफ वाढवणार आहे. आत्ताच आपण बोललो की आपण समुद्र मीठ सगळ्यात जास्त खातो समुद्रातनं काढलेलं, बरोबर. आता तर आपण त्याही वेगळं म्हणजे केमिकली प्रोसेस केलेलं जे आहे तेच मीठ बाय प्रॉडक्ट म्हणून जे आहे ती आपण बऱ्याच वेळेला खातोय. NaCl म्हणून जे काही बाय प्रॉडक्ट निघतात त्याच्या वेळेला. तर हे श्लेष्म विवर्धन कफ वाढवणार आहे आणि चक्षुष तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतो वयम. आणि असं असल्यामुळं हे जे सामुद्र मीठ, समुद्रापासून मिळवलेलं जे मीठ आहे ते विशेष करून कफवर्धक आहे, कारण पाण्याची ओरिजिन आहे ना त्याची, म्हणून त्याचा संबंध कफाशी जास्त येतो. आणि तसं असल्यामुळं आपण बघतोय की ते विशेषत्वाने अचक्षुष्य असं काम करत आहे. त्याच्यानंतर सतिक्त कटुपक्षारम तीक्ष्णम उत्प्लेदी च औद्भिदम. सगळी औद्भिद मीठ म्हणजेच कशी तर पाण्यापासून उत्पन्न झालेली अशी जी मीठ आहेत ती कशी आहेत, सतिक्त कटुपक्षारम, किंचित तिक्त रसाची, कडू असणारी, कटुक म्हणजे तिखट असणारे, क्षार धर्माची अशी आहेत, तीक्ष्ण आहेत आणि उत्क्लेदीच, उत्क्लेदी असा एक वेगळा शब्द इथे आलेला आहे. आपल्याला उत्क्लेश असा शब्द माहित असतो पण उत्क्लेद असा शब्द बऱ्याच वेळेला माहित नसतो. उत्क्लेद याचा अर्थ पाणी सुटणार किंवा अभिषंद असतो ना, किंवा त्याला आपण जर बघितलं की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मीठ जर वरती ठेवलं तर विशेष करून जिथं डॅम्पनेस जास्ती आहे, कोस्टल एरियाज आहे, केरळ, कर्नाटक किंवा मुंबई सारख्या ठिकाणी पाण्याला मिठाला एकदम पाणी सुटतं, तर ते पाणी सुटण्याचं प्रमाण याला उत्क्लेद असा शब्द वापरलेला आहे. कृष्णे संवर्चल गुणाहा लवणे गंध विवर्जिता. कृष्ण लवण म्हणजे काळं मीठ हे संवर्चनाप्रमाणच आहे, लवणे गंध विवर्जिता, त्याला गंध नाहीये संवर्चलासारखा म्हणजे काळ्या मिठाला. तर कृष्णे संवर्चल गुणाहा लवणे गंध विवर्जिता. रोमकम लघु पांसुत्थम सक्षारम श्लेष्मलम गुरु. रोमक मीठ जे आहे ना तर ते कसं आहे, रोमक मीठ जे आहे म्हणजे सांभार सरोवर जे आहे ना राजस्थानातलं, तर त्या राजस्थानातल्या सांभार सरोवरामध्ये क्षारीय धर्म असणारं मिनरल्स खूप जास्त आहेत आणि त्या सांभार सरोवरामधनं मीठ काढलं जातं, तर त्याला रोमक असं म्हटलं जातं. तर ते लघु आणि पांसुत्थम म्हणजे पांशुज मीठ ज्याला म्हटलं जातं, तर अशा खाऱ्या जमिनीतून जे मीठ काढलं जातं तर त्याला खारं मीठ किंवा जमिनीतलं मीठ असं जे म्हणू ते कसं आहे तर सक्षारम श्लेष्मलम गुरु. ते क्षार युक्त असणार, जड आहे, पचायला जड आहे आणि कफकर असं आहे.
लवणानां प्रयोगेतु सेंधवादीन प्रयोजन. लवण जिथे जिथे पुढे सांगितलेलं आहे प्रयोगेतु म्हणजे चिकित्सा प्रयोगामध्ये जिथे जिथे लवण असा शब्द आला असेल तिथे तिथे सेंधव मीठ वापरावं असं सांगितलंय. अर्थात याचा आपण असं समजून घ्यायला पाहिजे की सगळ्या मिठांमध्ये सेंधव मीठ जे आहे ना ते उत्तम आहे आणि म्हणून सेंधव मीठ प्रत्येक ठिकाणी वापरावं लवण म्हणलेलं असताना पुढे सगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर गुल्म ऋत ग्रहणी पांडू लिहा नाह गलामयान श्वासार्श कफ कासांश्च शमयेत यव शूकजहा. यव शूकजहा. यव शुक. शुक म्हणजे जव जे असतात ना तर त्याचा जो तुस असतात किंवा त्याचा हस्क सकट जे काढलं जातं तर त्याला यवक्षार असं म्हटलं जातं किंवा जवखार असं मराठीत म्हणतो. संस्कृतमध्ये शब्द यवशुकज म्हणजे काय यवक्षार कसा आहे. यवक्षाराच्या अशा परपटी सारख्या हे मिळतात तुकडे तुकडे मिळतात बर का. हा यवक्षार कसा आहे तर गुल्म ग्रहणी पांडू प्लीह अनाह गलामयान श्वास अर्श कफ कासांश्च शमयेत. शमयेत म्हणजे नाशयेत किंवा कमी करतो. कुणाकुणाला हा यवक्षार कमी करतो तर गुल्म जिथे जिथे गाठींची संप्राप्ती आहे ना तिथे तिथे हा यवक्षार उपयोगी पडतो. मग आता आपल्याला वेगवेगळी औषधं मिळायला लागतात की कुठल्या ह्याच्यात काय काय वापरायचं या पद्धतीनं. त्याच्यानंतर ग्रहणीमध्ये हा यवक्षार उपयुक्त आहे, पांडूमध्ये उपयुक्त आहे, प्लिहेमध्ये उपयुक्त आहे. प्लिहेमध्ये सुद्धा जर आपण बघितलं ना तर बरेचसे क्षार वापरलेले दिसतात. आनाह आणि गलामयान. आनाह म्हणजे पोटफुगी असताना आणि गळ्याचे रोग असताना अर्थात क्षार जो आहे ना तर तो रक्ताची कन्सिस्टन्सी प्राकृत राखण्याच्या दृष्टीने म्हणून काम करतात आणि म्हणून ग्रहणी पांडू प्लीह आणि गलरोग गळ्याला सुद्धा रक्ताशय असं म्हटलंय आणि म्हणून विशेष करून यवश उपजा म्हणजे यवक्षार तिथे उपयोगी पडतो. त्याच्याच बरोबरीनं श्वास अर्श आणि कफ कासांश. कफ जे कास विशेष करून किंवा नुसतं कफ वेगळं आणि कास वेगळं तर त्याच्या ठिकाणी श्वासाच्या ठिकाणी आणि अर्शाच्या ठिकाणी यवक्षाराचा उपयोग होतो. क्षारस सर्वश्च परमं तीक्ष्णोष्णं कृमिजित लघु पित्तासृक् दूषणः पाकी छेद्य हृद्य विदारणः अपत्य कटुलवणात् शुक्रौज केशचक्षुषा. क्षारस सर्वश्च परमं तीक्ष्णोष्णः. सर्वच क्षार कसे आहेत परम तीक्ष्णोष्ण खूप जास्त प्रमाणामध्ये तीक्ष्ण आणि उष्ण असे असणारे आहेत. कृमिजित लघु कृमी घालवणारे आहेत आणि लघु आहेत. क्षार असे असताना आपल्याला ना बऱ्याच वेळेला अर्श किंवा ह्याच्यावरती क्षाराचा उपयोग होतो ह्या गोष्टी माहिती आहेत. परंतु हे जे क्षार आहेत ना तर त्याच्यामध्ये विशेष करून जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती याचा परिणाम चांगला दिसतो आणि ब्लड क्लॉट होणं त्याच्यामुळं पुढचे सेरिब्रोव्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट्स होणं ह्या गोष्टी होऊ नयेत ह्या दृष्टीने ह्या क्षारांचा उपयोग खूप चांगला होत असतो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. कृमिजित असं म्हटलंय कृमिहर आहेत नो डाऊट की मोठ्या आतड्यातले कृमी ते दूर करेल. परंतु इथे सगळं जेव्हा आपण विचार करतोय ना तर रक्ताच्या कन्सिस्टन्सीच्या संदर्भामध्ये बघतोय तर रक्तज कृमी असं त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी होईल आणि रक्तामध्ये वाढणारे कृमी ज्याला आपण आजकालच्या शब्दांमध्ये व्हायरस बॅक्टेरिया म्हणतो तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा नक्की उपयोग होणार आणि म्हणून क्षारस सर्वश्च परमम तीक्ष्णोष्ण कृमिजित लघु पित्त अश्रुक दूषण. हा पित्त अश्रुक म्हणजे पित्त रक्त दूषण हा दुष्टी करणारा रक्ताची आणि पित्ताची दुष्टी करणारा किंवा रक्तपित्त वाढवणारा या पण अर्थाने येतात आणि म्हणून क्षारीय गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या ना तर ब्लिडिंग टेंडन्सी ज्या आहेत त्या कमी म्हणजे वाढतात. क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती परिणाम येतो आणि पाक करणारे छेद्य हृदय आणि विदारण. हा छेदन करणारे हृदय म्हणजे मनाला किंवा हृदयाला प्रिय असणारे आणि विदारण करणारे म्हणजे दोन गोष्टी विलग करणारे असे हे सगळे क्षार आहेत आणि म्हणूनच ब्लड प्लेटलेटचं जे ऍग्रिगेशन आहे ते ऍग्रिगेशन दूर ठेवणारे असे हे क्षार उपयोगी पडतात. अपत्य कटुलवणात शुक्रोजक केशचक्षुषा. अपथ्य कुठे कुठे अपथ्य आहेत ते कटुलवणात. कटू म्हणजे तिखट आहेत आणि लवण रसाचे आहेत आणि म्हणून शुक्र ओज केश आणि चक्षु यांच्या ठिकाणी ते अपथ्यकर आहेत. म्हणजे
ह्याची विकृती असताना, ओजाची विकृती असताना, शुक्राची विकृती असताना, केशांची विकृती असताना आणि चक्षुची विकृती असताना हे क्षार वापरताना खूप जाणीवपूर्वक किंवा जपून वापरायला हवेत. आता इथे आपण बघतो की शुक्र आणि ओज ह्या गोष्टी आहेत तर हे बऱ्याच दोन्ही गोष्टी अनालोगस जाणार आहेत. परंतु केश आणि चक्षु असंही म्हटलंय. चक्षु म्हणजे डोळा जो आहे ना, तर तो मज्जेचा भाग म्हणून सांगितलेला आहे, बरोबर. म्हणजे मज्जेचा अवयव, त्याच्या मज्जा आणि शुक्राकडे ह्या क्षारांचं गामित्व जे आहे त्याच्या तीक्ष्ण उष्णत्वामुळे शुक्र आणि मज्जेला जास्त त्रास होणार आहे, म्हणून त्या दृष्टीने त्याचा उपयोग. आणि केस जे आहेत तर तो अस्थीचा मलम म्हणून आहे किंवा उपधातू म्हणून आहेत, तर त्या दृष्टीने त्याच्याकडे, म्हणून अस्थि, मज्जा आणि शुक्र ह्या तीनही कडे जाणारा किंवा घेऊन जाणारा असा हा क्षार आहे. परंतु त्याच पद्धतीने आपण बघायला पाहिजे की हा जर योग्य प्रमाणामध्ये, योग्य मात्रेमध्ये वापरला तर तो व्हेइकल म्हणून काम करेल, तिथेपर्यंत औषधाला नेईल आणि पुढे जे आहे ना तर ते मात्र औषधाचं काम जे आहे ते चालू होईल. तर म्हणून बऱ्याच वेगवेगळ्या रसौषधींमध्ये क्षार वापरलेले असतात आणि त्याचं प्रमाण खूप कमी असतं व्हेइकल म्हणून वापरण्याच्या दृष्टीने. सो नेणं, मज्जा, अस्थिमज्जा शुक्राकडे, रसरक्त मांसापर्यंतचे व्याधी सुखसाध्य असतात, मेदाचे ते व्याप्य असतात आणि अस्थिमज्जा शुक्रातले जे व्याधी आहेत ना ते कष्टसाध्य किंवा असाध्यत्वाकडे झुकतात. तर त्यांना जर का साध्यत्व किंवा कष्टसाध्यत्वाकडनं साध्यत्वाकडे आणायचं असेल तर त्याच्यासाठी क्षारांचा उपयोग करून घेणं ही गोष्ट गरजेची राहते. हिंगू कफवातानाह शूलग्नम पित्तकोपनम कटुपाकरसम रुच्चम दीपनम पाचनम लघु. हिंग कसं आहे तर कफवात आनाह शूलग्न. हिंग जो आहे तो कफ आणि वात दूर करणार आहे. अनाह म्हणजेच काय तर ज्या वेळेला पोट फुगलेलं आहे तर ते दूर करणार आहे. शूलग्न पोटात दुखत असेल तर ते घालवणार आहे. इतरत्र ठिकाणचा पण शूल म्हणजे दुखणं जे आहे ते घालवणार आहे. पित्त कोपनम, हिंग मात्र थोडासा पित्त वाढवणार आहे, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. कटू पाकरसम, रसकाळी आणि पाककाळी तो कटू आहे, म्हणजे त्याचा रस कटू आहे आणि त्याचा विपाक पण कटू आहे. रुच्चम दीपनम पाचनम लघु. रुच्च म्हणजे भोजनामध्ये स्वाद आणणारा किंवा जिभेला स्वाद आणणारा, अग्नीचं दीपन करणारा, पाचन करणारा आणि लघु असा आहे. फक्त किंचित पित्तकर आहे, ही मात्र गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आता हिंगाच्या आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या वेळेला बघतो उपचारांच्या दृष्टीने, तर हिंग उत्तम पद्धतीचा कृमिघ्न आहे आणि तो कृमिघ्न असल्यामुळं आपल्या आहारामध्ये, फोडण्यांमध्ये सगळीकडे जनरली हिंग वापरला जातो. त्याच्यातून तो अनाहत आणि शूल दूर करणार आहे. त्याच्यामध्ये भाज्यांचे जे काही दोष असतात ना ते निघून जाण्याच्या दृष्टीने पण हिंगाचा उपयोग होतो, म्हणून हिंगाची फोडणी दिली जाते. याच्याच बरोबरीने हिंगाचा लेप एकदम पातळसर जो आहे ना तो पोटाला जर लावला तर ऍक्यूट ऍब्डॉमिन सारखे जे पेशंट्स असतात की पोटात खूप जास्ती दुखतंय, त्याच्यामध्ये कारण विष्टब्धाजीर्ण असेल किंवा प्रवाहिका असेल किंवा अपेंडिसायटिस सारख्या संप्राप्त्या असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग चांगला दिसतो. सो हिंगाचा लेप पोटावरती लावणं ही गोष्ट खूप त्या दृष्टीने महत्वाची राहते. त्याच्यानंतर कषाया मधुरा पाके वृक्षा विलवणा लघु दीपनी पाचनी मेध्या वयस स्थापनी परा उष्णवीर्या सरायुष्या बुद्धींद्रिय बलप्रदा कुष्ठ वैवर्ण वैश्वर्य पुराण विषमज्वरान शिरो पक्षी पांडु हृद्रोग कामला ग्रहणी गदान सशोष शोक अतिसार मेद मोह गमिकृमिन श्वासकास प्रसेकार्ष प्लीह अनाह गरोदरम विबंधम स्रोतसाम गुल्मम उरुस्तंभम अरोचकम हरितकी जयत व्याधीन तान तान कफवातजान. आता हे सगळं हरितकीचं वर्णन आहे. तर हरितकी च्या बाबतीमध्ये एक श्लोक असं म्हटला जातो की यस्य नास्ति गृहे माता तस्य माता हरितकी कदाचित कुप्यते माता न उदरस्था हरितके. म्हणजे ज्याच्या ज्याच्या घरी माता नाहीये तर त्यांच्या ठिकाणी हरितकी ही आईप्रमाणे आहे आणि एक वेळ आई चिडेल परंतु हरितकी चिडत नाही, न उदरस्थ हरितकी. आणि म्हणून याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला इथे महत्वाची दिसते की हरितकी जिथे जिथे आपल्याला वापरायची आहे ना तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग दिसत असतो की हरितकीचा संबंध जो आहे तर तो संपूर्ण आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याधींमध्ये आपल्याला दिसत असतो आणि म्हणून हरितकी जी आहे ती महत्वाची राहते. आता हरितकीचे गुणधर्म काय आहेत हे आपण बघूयात.
मग त्याच्यामध्ये हरितकी जी आहे त्याच्यामध्ये कषाया मधुरा पाके, कषाय रसाची आणि मधुर विपाकाची, कषाया मधुरा पाके, वृक्षा विलवणा लघु, वृक्ष आहे आणि विलवण ह्याचाच अर्थ की लवण सोडून इतरही 5 रस त्याच्यामध्ये आहेत. विलवणा लघु. त्याच्यानंतर दीपनी पाचनी मेध्या, दीपन आहे, पाचन आहे, मेध्य आहे हरितकी, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच रसायनाच्या अध्यायांमध्ये हरितकी रसायनं बरीच आलेली आहेत. वयसहा स्थापनी परम, वयस्थापन करणारी आहे, वय जिथल्या तिथे ठेवणारी अशी आहे. आणि म्हणून स्त्रियांना विशेष करून तर वुमन्स डे वगैरे येतोय तर तारुण्य राखण्याच्या दृष्टीने ही जी हरितकी आहे ती महत्वाची राहते. उष्णवीर्या सरा आयुष्या, उष्णवीर्य आहे, अग्निदीपन करणारी आहे, सर आहे, आयुष्य आयुष्याला हितकर अशी आहे, बुद्धी इंद्रिय बलप्रदा, बुद्धी आणि इंद्रियांना बल देणारी आहे. आता आपण जेव्हा जेव्हा रसायनाचे फायदे बघतो ना त्याच्यामध्ये बुद्धीला आणि इंद्रियाला बल ह्या गोष्टी असतात. वाक्सिद्धीम प्रणतिम कांतिम लभतेना रसायनात लाभोपायो हि शस्त्रानाम रसादीनाम रसायनाम. सो बुद्धी योग्य पद्धतीने राखणं ह्याच्यासाठी हरितकीचा उपयोग होतो. आणि म्हणूनच कदाचित कुप्ते ते माता न उदरस्था हरितकी असं म्हणलं. म्हणजे हरितकी जर का पोटात घेतलेली असेल तर गृहिणी जी आहे, जी मज्जाधरा कला आहे, पित्तधरा कला आहे, ती सुधरून आपली बुद्धी उत्तम ठेवणं याचं काम सुद्धा ही हरितकी करते. आणि इंद्रियांचं बल सुद्धा ठेवण्याचं काम ही हरितकी करते आणि म्हणून महत्वाचे. त्याच्यानंतर अजून दीपनी पाचनी मेध्या, दीपन आहे, पाचन आहे आणि मेध्य आहे. आता इथे 2 ठिकाणी शब्द मेध्य वापरलेला आहे बरं का. आता जर का आपण बघितलं तर बुद्धी प्रदा आणि परत मेध्य असे 2 शब्द वापरलेले आहेत. दीपनी पाचनी मेध्या, वयसहा स्थापनी परम, दीपन आहे, पाचन आहे, वयस्थापन करणारे, उष्णवीर्या सरायुष्या, बुद्धींद्रिय बलप्रदा, कुष्ठ वैवर्ण वैश्वर्य. आता त्याचं व्याधिहरत्व कोणतं आहे ते सांगतात. कुष्ठ, त्याच्यानंतर वैवर्ण्य, वैश्वर्य म्हणजे वेगवेगळे जर का काय म्हणतो आपण ज्याला पिगमेंटेशन येत असतील किंवा पेरिमेनोपॉझल एज मध्ये मेलाझ्मा येत असेल किंवा उन्हामध्ये काम केल्यानंतर टॅन होत असेल किंवा ज्याच्यामध्ये आपण बर्फामध्ये गेल्यानंतर टॅन झालेला असेल किंवा फ्रॉस्ट बाईट झालेला असेल तर अशा सगळ्या ठिकाणी तिचा उपयोग होतो. आणि म्हणून कुष्ठ आणि वैवर्ण्य असं दूर करणारी आहे. वैश्वर्य, स्वर जर विकृत झाला असेल तर ती दूर करणारी आहे. आता ह्याचा जेव्हा आपण विचार करतो ना स्वर विकृतीचा तर त्याच्यामध्ये व्याधींमध्ये जर बघितलं आपण तर स्वर विकृत करणाऱ्या ज्या महत्वाच्या व्याधी आहेत त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे थायरॉइड आहे, त्याच्यानंतर लॅरिंगिओमलेशिया आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा हरितकीचा उपयोग होणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला असं जेव्हा वाटतं ना की एकदम औषध असं शोधायचं कसं किंवा आता लॅरिंगिओमलेशिया असं काही आयुर्वेदात नाहीये मग कुठे शोधायचं, तर मग अशा वेळेला ह्या गोष्टींचा उपयोग आपल्याला होत असतो. आणि म्हणून वाचन जे आहे ना ते उत्तम पद्धतीनं व्हायला हवं. सो कुष्ठ वैवर्ण्य वैश्वर्य पुराण विषमज्वरान, पुराण ज्वर आणि विषमज्वर हे घालवणारे. आता पुराण ज्वराच्या बद्दल आपण म्हणत असताना एक परवा क्लिनिकमध्ये पण डिस्कशन झालेलं होतं की जे जे कॅन्सरचे पेशंट्स असतात ना तर त्यांच्या ठिकाणी ज्वराची संप्राप्ती किंवा ज्वराची लक्षणं 6 महिने आधीपासून सर्वसाधारणतः दिसत असतात. संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला किंवा जेवण झाल्यानंतर इमिजिएटली थंडी वाजून येते, ताप आल्यासारखं वाटतं आणि आपोआप 1 तासाने वगैरे कमी होऊन जातो. तर इथे दोष लीन असल्यामुळं हे तापाच्या संप्राप्त्या होत असतात आणि ते लीनत्वामुळं धातुपाक जास्ती व्हायला लागतो आणि मग त्याच्यातून पुढे कॅन्सर चेंजेस होत असतात. तर त्या दृष्टीने पुराण ज्वर घालवणारी म्हणजेच कॅन्सरवरती सुद्धा आपल्याला याचा उपयोग करता येऊ शकेल अशी हरितकी आहे. आणि विषम ज्वर घालवणारी आहे. विषम ज्वर म्हणत असताना जे वेगवेगळे सांगितलेत की सतत संतत अन्यद्युत आणि चतुर्थकळी ह्या सगळ्यांवरती त्याचा उपयोग होतो. शिरो अक्षी पांडू हृदरोग कामला ग्रहणी गदान, शिरोरोग अक्षिरोग पांडू हृदरोग आणि कामला ह्या 2 गोष्टी आहेत. पांडू हृदरोग कामला हे एकत्र बऱ्याच वेळेला वर्णन केलं जातं कारण त्याच्या संप्राप्त्या एकमेकांशी निगडीत असतात. गृहिणी अर्श अतिसार हे एकत्र वर्णन केलं जातं कारण त्याच्या संप्राप्त्या एकत्र सांगितलेल्या असतात. सशोष शोफ अतिसार मेद मोह वमिक कृमीन. शोष म्हणजे ज्याला आपण राजक्षणासारख्या संप्राप्त्या 6 प्रकारचे शोष हरितांनी वर्णन केलेले आहेत. भारशोष, अध्वशोष वगैरे. तर ह्याच्या ठिकाणी सुद्धा ह्याचा उपयोग होत असतो आणि म्हणून
शुष्कता, शोष कमी करण्याच्या दृष्टीने किंवा राजक्षणाच्या पेशंट्स मध्ये हरितकीचा उपयोग आपल्याला दिसतो. शोफ आणि अतिसार ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतो. सूज येते तर तिथे सुद्धा हरितकी जी आहे ती अलवण आहे आणि त्याच्यामुळे ती काय करते, शरीरातील लवण घेऊन बाहेर पडते आणि म्हणून बऱ्याच वेळेला शोफाच्या ठिकाणी, ज्याला आपण CRH किंवा CKD चे पेशंट्स म्हणतो, रिनल फेल्युअरचे पेशंट्स, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हिचा उपयोग होऊ शकतो. अतिसारामध्ये आता हे सगळ्यांना माहिती आहे की अतिसारात हरितकीचा कसा काय उपयोग होईल. हरितकी जी आहे ती स्वतः मल विसर्जन करणारी, अशा पद्धतीचे सृष्ट विणमूत्रता असणारी अशी आहे. परंतु अमातिसार असताना विशेषत्वाने हरितकीचा वापर केला जातो की जर हा साम अतिसार शरीरामध्ये राहिला तर पुढे जाऊन ज्वर किंवा ग्रहणीसारख्या मोठ्या संप्राप्त्या करेल. तर अशा वेळेला जी सामता आहे मलातली ती निघून जाण्याच्या दृष्टीने मल बाहेर पडणं गरजेचं आहे. अशा वेळेला साम अतिसारामध्ये हरितकीचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर मेद, मोह व विकृमी. मेद विकृती असताना सुद्धा हरितकीचा उपयोग होणार आहे. मोहामध्ये हरितकीचा सांगितला उपयोग. मोह म्हणजे काय की कार्य अकार्य अविवेक हा मोह हा. हे काय करावं काय करू नये ह्याचा जर का निर्णय होत नसेल ना तर त्याला म्हटलेलं आहे की मोह. म्हणजेच बुद्धी इंद्रियावरती उत्तम काम करणं, बुद्धीची जी निश्चयात्मिका बुद्धी अशी जी पद्धत आहे निर्णय घेण्याची तर ती उत्तम राहणारी किंवा निर्णयात्मिका बुद्धी ही उत्तम राहावी ह्यासाठी जे आहे ना तर त्याच्यासाठी ह्याचा उपयोग विशेष करून केलेला आहे. आणि म्हणून आपण बघतो की मोह, त्याच्यानंतर वमी आणि कृमी, छर्दी असताना किंवा कृमींच्या ठिकाणी हरितकीचा उपयोग होतो. श्वास, कास, प्रसेक, हर्ष. श्वासामध्ये, कासामध्ये, प्रसेकामध्ये, प्रसेक म्हणजे तोंडातनं पाणी येणं, लाळ सुटणं जास्त, किंवा अर्श याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आहे. प्लीह, अनाह, गर आणि उदर. प्लीह व्याधीमध्ये म्हणजे स्प्लिनोमेगाली जिथे असते त्याच्यामध्ये, अनाह पोट फुगतं तिथे, गर उदर, गरविष. गरविष म्हणजे जे शरीरामध्ये तयार झालेले विषार आहेत त्याच्यामध्ये त्याचा उपयोग आहे. आणि उदरामध्ये सुद्धा उपयोग आहे. आता इथे जर बघितलं ना तर कृमी, मोह, गर, उदर, विषमज्वर, पुराणज्वर हे सगळे शब्द आहेत ना हे आपल्याला कॅन्सरकडे पॉइंट आउट करतात. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला ऍबडॉमिनल कॅन्सर्स असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन उदराची संप्राप्ती त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. गर असताना उदर उत्पन्न होतं कारण शरीरातले जे संचित मल आहेत त्याच्यापासून उदराची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर त्या गोष्टींचा खूप विचार आपण ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. विबंधम, स्रोतसाम, गुल्म, पुरुस्तंभम, अरोचकम. गुल्म हा शब्द एकदाचा आला बाबा इथे, हो की नाही. विबंधम, स्रोतसाम, स्रोतसांचा विबंध दूर करणारी आहे, गुल्म दूर करणारी आहे, म्हणजे ज्याला आपण कुठलेही स्पेस ऑक्युपाईंग लिजन्स म्हणतो त्याच्यावरती उपयोगी आहे. पुरुस्तंभामध्ये आहे, अरोचकामध्ये आहे. हरितकी जयेत व्याधीन तांतान वात कफजान. वात कफज सर्व व्याधींमध्ये हरितकीचा उपयोग सगळ्यात जास्त सांगितलेला आहे. सो हरितकी ही आहार्य याच्यामध्ये वर्णन केली बरं का इथे. ही एक गंमत आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आतापर्यंत आपण बघितले की फळं बघितली, त्याच्यानंतर शाक बघितले, त्याच्यानंतर शुकधान्य बघितली, शिंदी धान्य बघितली आणि अचानक हरितकी औषधी वर्गामध्ये इथे वर्णन आलेलं आहे. तर का तर ही औषधी जरी असेल ना तरी नित्य सेवनीय औषधी ज्या आहेत ना त्या पद्धतीचे, आणि म्हणून रसायन जे सांगितलेत हरितकी रसायन तर त्याच्या संदर्भामध्ये हरितकी आलेली आहे आणि म्हणून पहिला नंबर जो आहे तो हरितकीचा औषधी वर्गामध्ये आहे. आता इथे हरितकी जयत व्याधी स्थांश वातकफजान असं म्हणलंय. वातकफज सर्व व्याधींमध्ये जे जे व्याधी वातकफज आहेत त्याच्या ठिकाणी आपल्याला हरितकी वापरता येते. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे वातकफाभ्याम ग्रंथी संनिभम असं पण म्हटलेलं होतं. सो ग्रंथी रजाची संप्राप्ती वातकफज आहे. त्याचप्रमाणे शुक्राच्या ठिकाणी किंवा रजाच्या ठिकाणी जर वातकफज संप्राप्त झाल्या तर त्या आपल्याला लीड कुठे करतात तर त्या गाठी बनण्याकडे लीड करतात. आणि म्हणून मग आजपर्यंत आपण ज्या गोष्टी बघितलं की हे सगळं आपण पॉइंट आउट करायला पाहिजे आणि कॅन्सरस चेंजेस जिथे जिथे असतात त्यामध्ये हरितकी वापरायला पाहिजे. सो इथे गोमूत्र हरितकी, गंधर्व हरितकी असे वेगवेगळे जे कल्प आहेत ना ते निश्चित आपल्याला, किंवा कंस हरितकी शोधामध्ये आलेली आहे, हे सगळे रसायन कल्प आलेले आहेत. सो ह्या पद्धतीने आपल्याला हरितकी वापरता आली पाहिजे. त्याच्यानंतर हरितकी झाल्यानंतर लगेच नंबर जो लागले तद्वत आमलकम, आवळा, आवळ्याचा जो मगाशी आपण म्हटला की ॲन ॲपल अ डेच्या ठिकाणी ॲन आमलकी अ डे करायला पाहिजे. सो तद्वत आमलकम शीतम अम्लम पित्त कफापहम. त्याचप्रमाणे आमलकीचे गुणधर्म आहेत
शीत आहे, आम्ल रसात्मक विशेषत्वानी आहे. जी हरितकी आपण बघितली की कषाय रसाची आहे प्रामुख्याने. आणि आमलकी म्हणजे आवळा जो आहे ना तो पित्त कफापह असा आहे, पित्त आणि कफ दूर करणारा आहे. याच्यामध्ये हरितकी जेव्हा बघितली तर विशेष करून कफ वात संप्राप्तांकडे जाते, आणि ज्या वेळेला पित्त कफज संप्राप्त्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला आवळा वापरायचा आहे. कटुपाके हिमम केशम अक्षम ईशश्च तद्गुणम. कटुपाके अक्षम, अक्षम म्हणजे काय, बेहडा, हिरडा, बेहडा आणि आवळा हे तिघांचं मिळून त्रिफला बनतं. त्यातली पहिली हरितकी, आमलकी आणि मग बिबिदक. मग बिबिदकाचा कसा आहे, अक्षम म्हणजे, अक्ष म्हणजे ना फासा असा शब्द वापरला जातो. तर पूर्वी ना या बेड्यापासून फासे बनवले जायचे, जे सारीपाट खेळतात ना, म्हणजे कसं हे असायचं, इंद्र वगैरे खेळतात असं, किंवा इवन शंकर आणि पार्वती ते सुद्धा सारीपाट खेळायचे, असा उल्लेख काही काही गोष्टींमध्ये आहे. असे प्लसच्या साईन मध्ये असतो, मध्ये सोंगट्या ठेवल्या जातात आणि मग त्या बेहड्याचे जे सोंगट्या असतात ना, फासे असतात, त्यांनी खेळलं जातं आणि फासे बनवले जातात, म्हणून त्याला अक्ष असं नाव आहे, म्हणून फासांना अक्ष असं म्हटलं जातं राधा. तर अक्षम ईशतच्या तद्गुणम, अक्ष ही काहीच त्याच आवळ्याच्या प्रमाणच गुणाचं आहे. कटुपाके, फक्त त्याचा पाक कसा आहे, विपाक कसा आहे तर कटू आहे. हिमम केशम, हिम थंड आहे, ते शीतवीर्याचा आहे, कटू विपाकाचा आहे आणि केश असा बेरडा आहे. पण हिरडा, बेरडा आणि आवळा हे तिन्ही एकत्र आल्यानंतर आपण त्रिफला म्हणणार आहोत. तर लगेच त्रिफलाचे गुणधर्म सुद्धा पुढे दिलेले आहेत त्यांनी. इयम रसायनम अवरा त्रिफला क्षाम क्षाम यापहा. ओके, त्रिफला क्षाम यापहा रोपणी त्वक्लेद मेद मेह कफास्रजेत. हे तिन्ही, जे तिन्ही एकत्र येतात तर त्या रसायनांमध्ये, सगळ्या रसायनांमध्ये श्रेष्ठ असं काय आहे, रसायन वरा असं म्हणतात. वर म्हणजे श्रेष्ठ, रसायन वर म्हणजे उत्तम असणार असं रसायन हे जे आहे ते त्रिफला, आणि हे तिन्ही एकत्र आल्यानंतर होतं. आणि ते कसं आहे रसायन, तर रोपण असणारा हा त्रिफळा आहे, म्हणजे कुठलाही जखमा भरून काढणार आहे. आपल्याला ना वर्ण झालेल्या जखमा दिसतात, पण इंटरनल ज्या इंजुरीज असतात ड्यू टू, जसं हिमोरॉइड्स मुळे ज्या दिसतात, किंवा आतले जे सिक्रिशन्स आहेत त्याच्यामुळे काही इंजुरीज होत असतात. काही वेळेला स्टमक मध्ये जे HCl सिक्रिशन होतं त्याच्यामुळं जो अँटेरियर मीडियल वॉल ऑफ काय आपलं स्टमक, तर त्याच्यावरती त्याचा मारा जास्ती होत असतो लॅटरल वॉलपेक्षा, आणि म्हणून जी मीडियल वॉल आहे स्टमकची त्या ठिकाणी कॅन्सरस चेंजेस जास्त लवकर दिसतात. से इंटरनल इंजुरीज आहेत, तर त्याचं सुद्धा रोपण करणारी आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जशा शरीराच्या इंजुरीज आहेत ना, तर तशाच मनाला झालेल्या पण इंजुरी असतात, त्याचेही रोपण करण्यासाठी त्रिफळाचा उपयोग होतो. त्वक गत, त्वक गद, त्वक गद म्हणजे त्वचेचे रोग, क्लेद, मेद, मेह आणि कफास्रजित. क्लेद, मेद हे गोष्टी सुद्धा कमी करणार आहेत, आणि कफ आणि रक्त हे सुद्धा कमी करणार आहेत. म्हणजे तीनही दोषांकडे जाणारा, तीनही दोष जे ते चित असा हा रसायन वर म्हणजे उत्तम असं रसायन असणारा असा हा त्रिफला आहे. स केसरम चतुर्जातम त्वक्पत्रैलम त्रिजातकम. चतुर्जात आणि त्रिजात असं सांगितलं. स केसरम चतुर्जातम त्वक पत्र एलम त्रिजातकम. त्रिजात, त्रिजात म्हणजे काय, त्वक, पत्र आणि एला. त्वक म्हणजे दालचिनी, पत्र म्हणजे तमालपत्र, आणि एला म्हणजे वेलची, म्हणजे दालचिनी, वेलची आणि तमालपत्र हे तिन्ही एकत्र आल्यानंतर त्रिजात असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्येच स केसर, केसर म्हणजे नागकेशर, त्याच्यामध्ये ऍड केला तर त्याला चतुर्जात असं म्हणतात. म्हणजेच काय, त्वक, पत्र, एला आणि नागकेशर, म्हणजे दालचिनी, वेलची, तमालपत्र आणि नागकेशर ह्याला चतुर्जात. एक ना सांख्यिकी असा शब्द वापरला जातो, मला वाटतं सांख्यिकीच असं, तर जिथे जिथे संख्येनुसार सांगितलंय, म्हणजे त्रिफला, 3 फल, चतुर्जात, त्रिजात, तर असं ना शारंगरामध्ये एक अख्खा अध्यायच आहे. पंचसकार असं जे आहेत ना ते संख्येनुसार एकत्रीकरण त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पित्त प्रकोपी,
पित्त प्रकोपी तीक्ष्णोष्णम वृक्षम दीपन रोचनम रसे पाके च कुटुकम कफग्नम मरीचम लघु. मरीच मिरी कशी आहे? पित्त प्रकोपी, सगळ्यात महत्वाचं पित्त प्रकोप करणारी मिरी आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला आपल्याला आहार्य पदार्थ किंवा हे सांगायचं ना तर मिरी खाऊ नका असं पण सांगतो. हा, समजा पित्त व्याधी कुणाला आहेत किंवा रक्तपित्तासारख्या संप्राप्त आहेत किंवा उन्हाळा आहे किंवा उष्णतेचे दिवस आहेत, लहान मुलं आहेत ज्यांचे नाकाचे घोळणे फुटतात असे आहेत, तर मिरी खाऊ नका असं म्हणल्यावर मिरी न खायचं आपण लिहून देतो. परंतु टोमॅटो सूप मध्ये मिरी खूप मोठ्या प्रमाणात वापरतात, मग मिरी घातलेलं टोमॅटो सूप असं स्पेसिफिक लिहून द्यायला पाहिजे. किंवा मिरी ह्याच्यामध्ये वापरली जाते जास्त प्रमाणात, पुलाव बनवतो त्याच्यामध्ये तर मिरी घातलेला पुलाव असं लिहून द्यायला पाहिजे. म्हणजे जर का पेशंटला त्यांचे पदार्थ लिहून दिले ना तर समजतात, तर त्या दृष्टीने आहार्य पथ्यापथ्य आपण सांगायला हवं. सो त्याप्रमाणे पित्त प्रकोपी तीक्ष्ण उष्ण, सगळ्यात तीक्ष्ण आणि उष्ण असणारं असं ही मिरी आहे. वृक्षम दीपन रोचन, वृक्ष आहे, रोचन आहे मात्र दीपन आहे म्हणजे रुची आणणार आहे आणि दीपन सुद्धा करणार आहे. रसे पाकेच्या कटुकम, रस काळात आणि पाक काळामध्ये कटुक तिखट आहे रसाला सुद्धा आणि पाकाला सुद्धा. कफग्नम मरीचम लघु, कफग्न आहे. एक मी असं ऐकलेलं होतं बरं का की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे चिली म्हणजे ज्याला आपण मिरची म्हणतो ना ही गोष्ट वापरलीच नाही जायची आणि मिरचीच्या जागी ही मिरी वापरली जायची. ओके, सो बेल पेपर आणि ब्लॅक पेपर म्हणतात ना मिरीला. सो मिरी म्हणजे ब्लॅक पेपर म्हटलं जातं आणि बेल पेपर म्हणजे ती सिमला मिरची, दोघांचेही पेपरेसी फॅमिली येते. सो पेपर असा जो शब्द वापरला जातो ना तर त्यानुसार चिली किंवा ज्याला आपण हिरवी मिरची म्हणतो तर ती काही अनेक काळापूर्वी आपल्या इथे नाही वापरली जायची आहार्य ह्याच्यामध्ये, कारण की ती तशी पथ्यकर नाही बरं का. म्हणजे नो डाऊट हा प्रत्येक द्रव्य जे आहे ते पंचभौतिक आहे आणि कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आपल्याला शरीरात उपयोगी पडणार आहे, परंतु नित्य पथ्यकर ज्या गोष्टी आहेत ना त्या ठिकाणी चिली किंवा मिरची ही उपयोगाची नाही. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपल्या स्वयंपाकांमध्ये मिरची नसायची तर मरीच असायचा. तर थोडासा शब्दांचा खेळ आहे तिथे मरीच आणि मिरची असा, तर त्या दृष्टीने याच्याकडे बघायला पाहिजे. श्लेष्मला स्वादो शीतार्द्रा गुर्वी स्निग्धाच पिप्पली सा शुष्का विपरीत अतः स्निग्धा वृक्षा रसे कटुः स्वादुपाका नीलश्लेष्म श्वासकास पहासरा न तम अति उपयुंजित रसायन विधिविदा. श्लेष्मला स्वादू शीतार्द्रा गुर्वी स्निग्धाच पिप्पली. आता पिप्पली बद्दल सांगतात. मिरी झाली, मग पिंपळी. पिंपळी कशी आहे? श्लेष्मल कफ वाढवणारी आहे. स्वादू शीता आर्द्रा, आर्द्र असताना कफ वाढवणारी स्वादू आहे आणि शीत आहे. गुरु आहे आणि स्निग्ध आहे. हे सगळे गुण कधी? तर आर्द्र म्हणजे ओल्या पिंपळीचे गुण आहे. परंतु सा शुष्का विपरीता अतः, जेव्हा तीच पिंपळी शुष्क म्हणजे कोरडी होते, ड्राय होते, त्यावेळेला ती कशी आहे? स्निग्धा वृक्षा रसे कटुः, तीच गुणांनी विपरीत होते म्हणजे वेगळी होते, म्हणजे स्वादू नाही राहत, शीतल नाही राहत, गुरु नाही राहत, मग ती लघु होते. मग आणखीन कशी होते त्याच्या बरोबरीनं? स्निग्ध वृक्ष आणि कटुरसाची अशी होते. वरती स्वादू रसाची, आता ही झाली कटुरसाची. स्वादुपाका अनिल श्लेष्म श्वास कास पहासरा. मात्र ही शुष्क जी पिंपळी आहे ती सुद्धा तिचा विपाक जो आहे तो मात्र स्वादू आहे, म्हणजे पोटात गेल्यानंतर ती गोड बनते. अनिश्ल श्लेष्म हा म्हणजे काय? वात कफ घालवणारी आहे, श्वास कास घालवणारी आहे, सर आहे. परंतु इथे एक नियम देऊन ठेवला, न ताम अति उपयुंजित, परंतु तिचे खूप सारं जास्त प्रमाणामध्ये वापरू नये. रसायन विना, रसायन विधीच्या व्यतिरिक्त ही पिंपळी जी आहे ती खूप जास्ती वापरू नये. म्हणजे उगाच येता जाता जसं वेलची किंवा दालचिनी किंवा लवंग तोंडात टाकतात ना तशी पिंपळी वापरू नका असं त्यांनी सांगितलंय. मग कशी वापरायची? तर रसायन प्रयोगामध्येच मोठ्या प्रमाणात घ्या. म्हणजे जसं वर्धमान पिप्पली रसायन किंवा 64 पिप्पली रसायन सांगितलेलं आहे, तर त्याच ठिकाणी फक्त ती मोठ्या प्रमाणात वापरा, अजिबात अदरवाईज नाही. ओके, त्याच्यानंतर सुंठ मिरे पिंपळी आपण कम्प्लीट करूयात आणि थांबूयात आज असं मला वाटतं. चालेल ना का कंटाळलेत? ओके. नागरम दीपनम वृक्षम ग्राही हृद्यम विबंधन रुच्चम लघु स्वादुपाकम स्निग्धोष्णम
कफवातजित नागरम. नागर याचे दोन अर्थ घेतले जातात, एकतर सुंठ आणि नागर मोठा या अर्थाने मोजता, बरं का. परंतु आता इथे आपण वापरतोय ना, तर मिरी झाली, त्याच्यानंतर पिंपळी झाली की मग सुंठच यायला पाहिजे, कारण सुंठ मिरी पिंपळी याला काय म्हणतो आपण, त्रिकटू. मग अशी जे म्हटलं सांख्यिकी, तर त्याच्यानुसार. सो नागरम म्हणजे सुंठ कसे, दीपनम वृक्षम, दीपन आहे, वृक्ष आहे. आणि ग्राही हृदयम विबंधन, ग्राही आहे, हृदय आहे आणि विबंध घालवणारी आहे. हृदयाला हितकर किंवा हृदयाला प्रिय अशी असणारी आहे. रुचम लघु स्वादू पाकम, रुच आहे म्हणजेच काय, तर आपल्याला रुची आणणारी आहे, आणि म्हणून भोजनाग्रे सदापथ्यम लवणार्द्रक भक्षणम किंवा भोजनाग्रे सदापथ्यम गुडार्द्रक भक्षणम असं म्हटलं जातं. आणि म्हणजेच काय, तोंडाला चव नसेल ना, तर जेवायच्या आधी एक अर्धा तास थोडस आलं आणि गुळ किंवा आलं आणि सेंधव असं वापरावं. नागरम रुचम लघु हलकं आहे, स्वादू पाकम पोटात गेल्यानंतर गोड आहे ते, स्निग्ध उष्ण आणि कफवातजित, स्निग्ध आहे, उष्ण आहे आणि कफवात कमी करणारी अशी आहे. तद्वत आर्द्रकमत मेतच्च, त्याचप्रमाणे त्याचं आर्द्र म्हणजे काय, आल्याचं आलं जेव्हा आर्द्र असतं तेव्हा त्याला आलं म्हणतो आपण, आणि ती कोरडी होते त्याला सुंठ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आर्द्रकम एतच्च म्हणजे आलं जे आहे ते कसं आहे, त्रयम त्रिकटुकम जयेत, स्थूल्य अग्निसदन श्वास कास श्रीपद पीनसान. तद्वत आर्द्रकम एतच्च, तिथे कॉमा पाहिजे, म्हणजे त्याचप्रमाणे आल्याचे पण गुण आहेत. आणि त्रयम त्रिकटुकम जयेत, त्रयम म्हणजे तीनही दोषांना, हे त्रिकटू म्हणजे सुंठ मिरे पिंपळी, जयेत म्हणजे जिंकतात, म्हणजे ही सुंठ मिरे पिंपळी ते तीनही दोषांचं शमन करते. आणि शिवाय स्थौल्य अग्निसदन श्वास कास श्रीपद पीनसान यांना नष्ट करते किंवा नाश करते. स्थौल्य म्हणजे जर का स्थूलता वाढलेली असेल तर त्रिकटू उत्तम औषध आहे. अग्निसदन म्हणजे अग्नीचा नाश झालाय, कमी झालाय अग्नी, तर त्याच्या ठिकाणी उपयोगी आहे. श्वासामध्ये कासामध्ये सुंठ उपयोगी आहे, श्रीपदामध्ये सुंठ उपयोगी आहे, आणि पीनसामध्ये जीर्ण प्रतिशयामध्ये, ज्याला आजकाल आपण सायनोसायटिस म्हणतो, अशामध्ये सुद्धा सुंठ उपयोगाची आहे. एक श्लोक वाचूया आणि थांबूया. चविका पिप्पली मूलम मरीच अल्पांतरम गुणैः, चित्रको अग्निसमपाके शोफाश कृमिपुष्टः, पंचकोलक मेतच्च मरीचेन विनास्मृतम. ओके, सो आज आपण इथे थांबूया. पुढच्या शुक्रवारी पुन्हा सेम 4 वाजता भेटूया. तुमच्या काही शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये जाऊयात आपण. एक मिनिट. जास्त नाही ना झाला आज, नाहीतर फार वेळ घेतला म्हणाल तुम्ही. बियॉन्ड 50 इयर्सच्या पेशंट्स मध्ये रसायनसाठी हरितकीचा विचार करताना वृक्ष असल्यामुळे अनुपान विचार कसा करावा? चांगला प्रश्न आहे. वृक्ष आहे, हरितकी बरोबर आहे, पण रसायन ते सांगितले ना, आणि त्याच्यावर रसायनचे जे पुढे वर्णन आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये एकटी हरितकी नाहीये, किंवा त्याच्यावरती काही विशिष्ट प्रोसिजर्स करून मग ती रसायन म्हणून आहे. तर त्या पद्धतीने रसायन म्हणून जेव्हा जेव्हा वापरतो ना, तर त्या वृक्षतेचा त्याच्यामध्ये समन्वय साधलेला आहे, आणि त्याच्यामुळं ह्या वृक्षतेचा विचार रसायन विधी विधानाप्रमाणे जेव्हा हरितकी वापरतो तेव्हा करावी नाही लागत असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा रसायन सेवन करायचंय ना, तर त्यावेळेला पथ्यकर आहारामध्ये शालीषष्ठी किंवा रक्तशाली आणि दूध असं सांगितलंय. तर दूध जे आहे ना, तर ते आतमध्ये त्याच्या लपलेला स्नेह आहे, आणि म्हणून वृक्षता कमी होते. आणि म्हणूनच विशेष करून ज्या ज्या वेळेला आपण रसायन सेवन करणार आहोत तिथे दूध भात खावा विदाऊट मीठ, बर का, असं सांगितलं. ओके. ओके. 50-year male patient, persistent abdominal pain, USG, bilateral simple renal cyst, extremely externally. Okay. अर्श नासानाह आहे.
हिस्ट्री ऑफ अर्श आणि नासाना व्हॉट ट्रीटमेंट शुड बी गिव्हन. ओके, सोनोग्राफी मध्ये बायलॅटरल सिंपल सिस्ट आलेले आहे रिनलला. साईज फक्त जरा बघायला पाहिजे ह्याचा. 50 इयर मेल अँड परसिस्टंट ॲबडॉमिनल पेन आहे. तर सिस्ट ही गोष्ट ठीक आहे, पण सिस्ट असल्यामुळे ॲबडॉमिनल पेन असणं हे फार त्या मानाने क्वचित सापडतं. तर ह्या पेशंटच्या मलप्रवृत्तीचा इतिहास घ्यायला पाहिजे आणि इथे आपण विशेष करून बघायला पाहिजे की प्रवाही केसाची संप्राप्ती आहे का किंवा विषटब्धा जीर्णासारखी संप्राप्ती आहे का. कारण 50 जर वय आहे ना तर अगदी 40च्या नंतर थोडा थोडा क्षीयमान होत जातो आणि त्या मानाने जर आहार बदलला नाही आणि व्यायाम जर का ठेवला नाही तर मात्र अग्नीवरती परिणाम येऊन अजीर्णाच्या संप्राप्त्या घडतात आणि मग विशेष करून कफजग्रहणी किंवा प्रवाहिका किंवा विषटब्धा जीर्ण अशा संप्राप्त असतात. आणि जे रिनल सिस्ट आहे ना त्याच्यासाठी दोन्ही हे जे असतात पॅराकॉलिक गटर्स असतात तर तिथे शुचेच्या घड्या ठेवणं किंवा ह्याचा अश्वगंधादीचा लेप लावणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यानंतर सिस्ट ज्या ज्या वेळेला होतात म्हणजे आपण वातक कफाच्या संप्राप्त्यांप्रमाणे जेव्हा बघतो तर त्याप्रमाणे पुराण मलशुद्धीच्या दृष्टीने सुद्धा इथे औषधं वापरावी त्याचाही चांगला परिणाम होईल असं वाटतं. ओके, बेड्याचा उपयोग केसांसाठी कुठल्या प्रमाणात जास्त चांगला होतो असं विचारलंय. तर बेड्याचं जे तेल आहे ना तर त्याचं नस्य केलं तर केस काळे राहण्यासाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जी मसाला शिकेकाई बनवली जाते ना त्याच्यामध्ये सुद्धा बेड्याचा उपयोग केला जातो. सो शिकेकाई आणि त्याच्यामध्ये वाळा किंवा गहुला, कचोरा, नागर मोठा किंवा बेडा या गोष्टी घालून किंवा हिरडा बेडा आवळा तिन्ही असतं त्याच्यामध्ये हे घालून विशेष करून केले जातात. तर बेड्याचं तेल करून बघावं आणि त्याचा नस्याचा परिणाम करून बघावा त्याचा चांगला दिसेल परिणाम. ओके, IUGR मध्ये काय ट्रीटमेंट द्यावी आणि पिटोप्लासेंटल इन्सफिशियन्सी मध्ये काय द्यावं असं विचारलंय. तर IUGR मध्ये शुष्क गर्भे शुष्केतू वातेना असं म्हटलेलं आहे की वातामुळं गर्भगत वात वातव्याधींमध्ये जिथे जिथे वेगवेगळे म्हणजे मांसगत वात, रसगत वात किंवा पक्वाशयगत वात असं जिथे वर्णन केलं ना तर तसं एक गर्भगत वात म्हणून वर्णन केलेलं आहे. तर त्याप्रमाणे ते धरावं. याचं कारण काय गर्भे शुष्केतू वातेना असं म्हटलंय. गर्भ जर का शुष्क होत असेल वातामुळं तर मग तेथे काय करावं तर काश्मीरी आणि यष्टी वापरावी असं म्हणलंय. तर काश्मीरी यष्टी मधूच आपण कल्प करून ठेवू शकतो किंवा काश्मीरी यष्टीचं आपण घृत पण करून ठेवू शकतो किंवा काश्मीरी यष्टीचं चूर्ण जरी वापरलं तरी त्याचा परिणाम चांगला दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जर गर्भिणी परिचर्या चांगल्या पद्धतीने पाळली असेल सांभाळली असेल पेशंटनी तर IUGR होण्याचे चान्सेस फार कमी राहतात. पिटोप्लासेंटल सर्क्युलेशन न होण्याचं म्हणजे इन्सफिशियन्सी होण्याची जी कारणं असतात ना त्याच्यामध्ये एकतर त्याच्यामध्ये इन्फार्क्ट्स असणं प्लासेंटामध्ये ही गोष्ट असते किंवा कॅल्सिफिकेशन असणं ही गोष्ट असते. सो रक्त विकृतीचा संबंध या ठिकाणी दिसतो. मग तिखट खारट आंबट जर का पेशंट जास्त खात असेल आणि डोहाळ्यांच्या नावाखाली हे चिप्स आणि चिकलेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतील तर त्याच्यामुळे सुद्धा अशा गोष्टी आपल्याला दिसतात झालेल्या. सो IUGR मध्ये बेसिकली बस्ती वापरणं मधुरादी गणाचा आणि आता म्हटल्याप्रमाणे तिखट खारट आंबट कमी करायचा. पथ्यकर म्हणजे रसायन विधी विधानाप्रमाणे आहार द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मधुरादी गणाचा बस्ती वापरायला पाहिजे आणि यष्टी आणि काश्मीरीचा चिरपाक किंवा कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही स्नेह तयार करून वगैरे आपण वापरू शकतो. बेड्यासाठी कुठले तेल वापरावे असं विचारलं तर तिळाचं तेल जास्त उपयुक्त ठरेल. नस्यासाठी जे आहे ना तर तेल म्हटल्यानंतर तिळाचं तेल, शाली म्हटल्यानंतर रक्तशाली, त्याच्यानंतर सैंधव, लवण म्हटल्यानंतर सैंधव या गोष्टी अध्यारूत धरल्या जातात. त्याप्रमाणे तेल म्हटल्यानंतर तिळाचं. ओके ओके चालेल. आकांक्षा याचप्रमाणे पुढे सुद्धा जे काही आपल्या पालेभाज्या बाकी असतील ना तर त्याचे व्हिडिओज तू टाकावेत असं मला वाटतं. उद्याच्या दिवशी आपण आरोग्य चर्चेला भेटणार आहोत तर त्याच्यामध्ये विषय आपला आहे रिनल स्टोन्स किंवा युरिनरी स्टोन्स आणि आयुर्वेद असं 5 वाजता उद्या संध्याकाळी. आणि पुढचा जो महिना आहे त्याच्यामध्ये 8 मार्चला वुमन्स डे आहे तर त्या निमित्ताने आपण काही विशेष करून स्त्रियांसाठी स्पर्धा घेणार आहोत आणि त्याच्याच बरोबरीनं लेक्चर जी आहेत ना ती सुद्धा स्त्री आरोग्याच्या संदर्भामध्ये असणार आहेत. 4ही लेक्चर्स ह्याची आरोग्य चर्चेची. वाघभट आपलं चालूच राहील तर फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगून ठेवा. ओके सो पसायदान म्हणूया आणि आज थांबूया तसं. ओके किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले
तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे घळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण हो नीती लोके भजिजो आदी पुरुषी अखंडिता आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्ट विजय हुआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.